भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले, ही कथा फक्त ऐकल्याने मनोइच्छित फळ मिळते आणि कितीही मोठे आजार, वाईट शक्ती शरीर सोडून निघून जातात आणि घरात सुखसमृद्धीचा वर्षाव होतो. भगवान शिवा म्हणतात, पृथ्वीवरील कोणताही मनुष्य जो ही कथा ऐकेल त्यांचं आयुष्य बदलून जाईल. संकट विरघळतील, चिंता गळून पडतील आणि दारिद्र्य, शत्रू, रोग, दुर्भाग्य सर्व नाहीसे होईल. कारण ही कथा आहे त्या अदृश्य फकीराची, जो देवाच्या चरणांशी एकरूप होता आणि त्याने जगाला दिलं अमर ज्ञान. ही गोष्ट आहे अशा एका दिव्य आत्म्याची, ज्याचं अस्तित्वच माणसाच्या दुःखाचं उत्तर होतं. भगवान शिवा माई पार्वती यांना म्हणतात, हे पार्वती, ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत तरच भक्ताला ईश्वराची खरी कृपा लाभेल आणि काळोखातही त्यांना आशेचा दीप दिसेल. अर्धवट ऐकलेलं ज्ञान फळ देत नाही, पण पूर्ण श्रद्धेने ऐकलेली कथा मनोकामना पूर्ण करू शकते. परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी शिवा मला मार्ग दाखव टाईप करा. आजचा व्हिडिओ लाईक करून तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढील येणाऱ्या नवनवीन चमत्कार करणाऱ्या कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. कैलास पर्वतावर सकाळचा शुभ्र प्रकाश पसरलेला होता. हिमाच्छादित शिखरांवर सूर्यकिरणांची नितळ सोनेरी सळसळ दिसत होती. मंद वारा भोवती भजन करत होता आणि वातावरणात नितांत शांतता होती. परंतु त्या शांततेच्या साक्षीदार असलेल्या माता पार्वतीच्या मनात हलकासा गोंधळ उसळलेला होता. त्या ध्यानात असल्या तरी आज त्यांचं अंतर्मन बेचैन होतं. कित्येक युगांपासून संसार पाहणाऱ्या वेदनांचं मर्म जाणणाऱ्या पार्वती आज अंतर्मुख झाल्या होत्या. डोळे मिटून ध्यानस्थ असताना त्यांच्या कपाळावर एक काळजीची रेषा निर्माण झाली. काही वेळांनी त्यांनी डोळे उघडले, नजरेने शिवशंकरांकडे पाहिलं आणि हळूवार स्वरात विचारलं, नाथा, एक प्रश्न सतत मनात येतो. या पृथ्वीवर इतकी दुःख का आहेत? किती लोक दुःखी आहेत, एकटे आहेत. कुणाला अन्न नाही, कुणाला साथी नाही. काहींकडे सर्व काही असूनही समाधान नाही. काही जण सतत चिंतेच्या गर्तेत आहेत. रोग, दारिद्र्य आणि शत्रूंनी ग्रस्त. हे का चाललं आहे? यातून मुक्त होण्याचा खरा मार्ग काय आहे? शिव शांत होते. त्यांच्या त्रिनेत्रांमधील प्रकाश मंदपणे तेजाळू लागला. त्यांनी डोळे मिटले. काही क्षण ते ध्यानात गेले आणि मग मंद स्वरात हसत म्हणाले, पार्वती, तू विचारलेला प्रश्न पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या अंतरात लपलेला आहे. कोणीही म्हणत नाही, पण सर्वांच्या मनात तोच एक शोध आहे, मुक्तीचा. आज मी तुला एका फकीराची गोष्ट सांगतो, जो या प्रश्नांचं उत्तर स्वतः बनून पृथ्वीवर अवतरला होता. पार्वती विस्मित झाल्या. त्या क्षणी कैलासावर वाऱ्यांचं गाणं थांबलं. मानो त्या फकीरांचं नाव ऐकून निसर्गही स्तब्ध झाला. तो फकीर कुठल्या राजवंशातून आला नव्हता. त्याचं नाव कुठल्याच ग्रंथात सापडत नाही, पण त्याचं अस्तित्व म्हणजे एक चालतं बोलतं वरदान होतं. त्याच्याजवळ न संपणारी शांती होती, शब्दांमध्ये जादू होती आणि डोळ्यांमध्ये काळाच्या पलीकडचं ज्ञान होतं. शिवांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. त्याची गोष्ट ऐक, कारण ती केवळ कथा नाही, ती एक जिवंत मंत्र आहे. आणि तिथून सुरू झाली त्या रहस्यमय फकीराची कथा. एका साध्या मातीच्या गंधाने भरलेल्या गावात एका रात्री चंद्रप्रकाशाच्या वेळी एका गरीब पण पुण्यवती स्त्रीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्याच्या जन्मावेळी त्या झोपडीत शांतता होती. कोणतंही रडणं नाही, कोणताही आक्रोश नाही. त्या बालकाने डोळे उघडले आणि त्याच्या श्वासातून निघालेला पहिला नाद होता ओम. त्या दिवशी त्या झोपडीभोवतीच्या वातावरणात बदल झाला. झाडांची पानं थबकली. कुत्री, ससे आणि जंगलातील प्राणी त्या झोपडीभोवती जमले. माणसं म्हणू लागली, काहीतरी अद्भुत घडलंय. तो मुलगा लहान होता, पण त्याच्या डोळ्यात विश्वास गूढ दाटलेलं होतं. तो फार बोलायचा नाही, पण जिथे जायचा तिथे एक नयनरम्य शांतता पसरायची. त्याचं लहानपण अन्ना वाचून गेलं, पण त्याने कधीही तक्रार केली नाही.
त्याने कधी कोणाचाही द्वेष केला नाही आणि कधी स्वतःचं दुःख उघड केलं नाही. त्याच्या चेहऱ्यावर कायम एक शांत पण खोल हसू असायचं. एकदा गावात वणवा पेटला. गावकरी भीतीने धावत होते. तो मुलगा एका झाडाखाली बसून फक्त बघत होता. लोकांनी त्याला विचारलं, का रे, पळत नाहीस? तो हसून म्हणाला, जिथं वणव्यातून फुलं उमलतात तिथं मी पळणार कशाला? तेव्हा कोणीतरी त्याला पहिल्यांदा एक नाव दिलं, फकीर. आणि त्या दिवसापासून तो मुलगा फकीर झाला. पार्वती ती कथा ऐकत होत्या, पण त्यांचे डोळे आता मिटलेले होते. त्यांच्या मनातल्या गाभाऱ्यात त्या फकीराचं दर्शन घडत होतं. शिव मंद स्वरात म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे पार्वती. पुढे जे घडेल ते ऐकणारा प्रत्येक श्रोता त्याच्या अंतःकरणात अनुभवेल. कारण ही कथा नाही, ही त्याच्या आत्म्याची आठवण आहे. तुम्हाला वाटत असेल की ही कथा तुमच्यासाठी उपयोगी आहे तर हर हर महादेव असं नामस्मरण करून कमेंट करा आणि ही दिव्य कथा इतरांपर्यंत शेअर करा. कारण ज्ञान वाटल्यानेच पुण्य वाढतं आणि भगवंताची कृपा दुणावते. सकाळचा थंड गारवा हवेत दरवळत होता. त्या दिवसाची पहाट काहीशी वेगळी होती. आकाशात पक्ष्यांचं थांबलेलं गाणं, वाऱ्यांचं स्थिर थांबलेलं वळण आणि गावकऱ्यांच्या मनात निर्माण झालेलं अस्थिर असं काहीतरी. गावातल्या वयोवृद्ध लोकांनी सांगितलं, आज काहीतरी अद्भुत घडणार. असं वातावरण गेल्या 100 वर्षात पाहिलं नव्हतं. त्या दिवशी गावात एक अनोळखी माणूस आला. पांढऱ्या चादरीमध्ये लपलेलं त्याचं शरीर, डोळ्यात थकवलेलं दुःख आणि चालता चालता थकलेले पाय. तो थांबला गावातल्या विहिरीपाशी. कुणीतरी विचारलं, कोण आहात तुम्ही? तो शांतपणे म्हणाला, मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही, पण माझ्याकडे रोग आहे, गरिबी आहे आणि शत्रूंनी ग्रासलेलं आयुष्य आहे. माझ्या मागे मृत्यू आहे आणि समोर अंधार. मी कोणत्याही देवावर विश्वास ठेवेन जो मला थोडा जरी प्रकाश देईल. गावकऱ्यांनी त्याला फकीराकडे नेलं. तेव्हा फकीर वयाने लहानच होता, पण चेहऱ्यावर विश्वाचं तेज होतं. तो विहिरीजवळ एका उंच खडकावर बसलेला होता. त्याच्या भोवती कुत्री, वानरं आणि 2 पक्षी निवांत पहुडले होते. एकही प्राणी तिथून हलत नव्हता, कारण ते त्या क्षणाला अनुभवत होते. त्या थकलेल्या माणसाने डोळ्यात अश्रू आणून विचारलं, तू देव आहेस का? फकीर हसला, शांतपणे खाली उतरला आणि त्याच्या भोवती वलय निर्माण झालं. तो त्या माणसाजवळ गेला, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि फक्त एवढंच बोलला, रोग फक्त शरीरात नसतो, तो मनात असतो. गरिबी फक्त पैशात नसते, ती विचारांमध्ये असते. शत्रू फक्त बाहेर नसतात, ते आपल्या संकल्पांमध्ये असतात. ते शब्द त्या माणसाच्या काळजावर कोरले गेले. फकीराने त्याच्या हातावर आपला हात ठेवला. त्या हातातून निघालेलं उष्ण तेज त्या माणसाच्या हृदयातून जणू काही अंधकाराचं घर ओलांडून गेलं. त्या क्षणी त्या माणसाच्या शरीरात कंपन होऊ लागली. त्याचे डोळे विस्पारले आणि तो कोसळला. पण त्याच वेळी त्याच्या कपाळावरून घामासारखं काळं काहीतरी वाहून गेलं. गावकऱ्यांनी पाहिलं, त्या माणसाच्या चेहऱ्यावर आता एक नवस्फूर्त तेज होतं. तो उठून उभा राहिला. थरथरतं शरीर आता स्थिर झालं होतं. त्याचे हात पुन्हा जणू शक्तीने भरले गेले होते. त्याने फकीराच्या पाया पडत पुन्हा विचारलं, तू कोण आहेस? फकीर उत्तरला नाही. त्याने फक्त आकाशाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, जो आपला नाही तो माझा नाही, पण जो माझा आहे तो कधीच एकटा नाही. ज्याचा अंधार संपतो त्याला प्रकाशाचं नाव विचारू नकोस, त्याला ते अनुभवायचं असतं. त्या दिवशी गावात एक अफवा पसरली नाही, तर एक श्रद्धा निर्माण झाली. फकीराकडे जाणारा कोणताही रोगी माघारी रिकाम्या हाताने जात नव्हता. ज्याचं दुर्दैव त्याच्या मागे लागलेलं होतं त्याचं नशीबच उलटलं जात होतं. एक म्हातारी जी दिवसभर तांदूळ वेचत होती, तिचं घर एका रात्रीत धान्याने भरून गेलं. एक कर्जबाजारी शेतकरी जो आत्महत्येच्या मार्गावर होता, त्याला दुसऱ्याच दिवशी जमीन परत मिळाली. एक विधवा स्त्री जिला 5 वर्ष कुणीच बोलावलं नव्हतं, तिच्या अंगणात संतानांचं हास्य गुंजू लागलं. हे चमत्कार नव्हते, हे स्पर्श होते फकीराच्या अस्तित्वाचे. पार्वतीने डोळे उघडले आणि म्हणाल्या, नाथ, हे तर केवळ प्रारंभ आहेत ना? शिव मंद हसले
आणि म्हणाले, हो पार्वती, आता खरी कथा सुरू होते. कारण पुढे येईल तो काळ जिथं फकीर एकट्याचं नाही तर साऱ्या जगाचं दुःख पुसणार आहे. हिमशिखरावर सूर्याच्या किरणांनी सोनं लकलकू लागलं होतं. वातावरण पवित्र होतं. पण एक प्रश्न अजूनही उत्तराच्या शोधात होता. पार्वतीमाई खोल ध्यानात गेल्या होत्या. फकीराच्या अद्भुत कृती पाहून त्यांच्या मनात भावनेचा उद्रेक झाला होता. त्यांच्या नजरेत करुणा होती, पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. तेव्हा भगवान शिव मंद स्वरात म्हणाले, पार्वती, ही कथा ऐकणं केवळ मनोरंजन नाही, ही एक तपश्चर्या आहे. जो या कथेच्या शेवटापर्यंत पोहोचतो त्याचं दुःख आपोआप विरघळतं. कारण शेवटी देव त्यालाच फळ देतो जो शेवटपर्यंत विश्वास ठेवतो. पार्वतीने डोळे मिटले आणि फकीराची पुढची झलक त्यांना दिसू लागली. त्या दिवशी फकीर गावातून निघाला. पाठीवर कोणतंही गाठोडं नाही, हातात काहीच नाही, पण डोळ्यात एक ठाम प्रकाश होता. जणू काही तो कुठे जात नव्हता, तर एखाद्या नियतीच्या दिशेने चालत होता. रस्त्यात त्याला एक तरुण भेटला. चेहरा थकल्याचा, डोळ्यात खोल निराशा. चालता चालता तो फकीरासमोर थांबला. माझा विश्वास संपलाय. सगळे मला सोडून गेले. कोणीही माझं नाही आणि मला कोणीही नको, असा तो म्हणाला. पाठीवर पिशवी, पण हृदय रिकामं. फकीर त्याच्याकडे पाहत राहिला. क्षणभर शांतता. नंतर तो तरुण म्हणाला, एक खरा साथीदार शोधत होतो, पण प्रत्येकजण फक्त गरज संपली की निघून जातोय. कधी नातं फसवतं, तर कधी विश्वास गळून पडतो. आता कोणावरही प्रेम करावंसं वाटत नाही. त्यावर फकीर हसला नाही. त्याने डोळे मिटले आणि हात सोडले. मित्रा, तो म्हणाला, तू खरा साथी शोधतोयस, पण तू स्वतःचा हात कधी धरलास का? स्वतःच्या काळजाशी कधी बोललायस का? तुझं मन इतकं एकटं आहे की दुसरा येण्याआधीच तू स्वतःला सोडून दिला आहेस. खरा साथीदार कुठे सापडतो फकीर? त्याने विचारलं. फकीर डोकं हलवत म्हणाला, तो सापडत नाही, तो उमसतो. तो समोर बसलेला नसतो, तो तुझ्या अंतरात असतो. जो तुला समजेल तो मिळेल, पण आधी तुला स्वतःला समजून घ्यावं लागेल. त्या तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं आपले डोळे मिटले आणि पहिल्यांदाच शांतपणे श्वास घेतला. त्याचं हृदय काहीसं हलकं झालं. तेव्हा फकीर पुढे चालू लागला, पण त्या तरुणाने पुन्हा विचारलं, कुठे चालला आहेस तू? फकीर उत्तरला, चांगल्या जागेच्या शोधात जातोय. कशी असेल ती जागा? तरुणाने विचारलं. फकीर शांतपणे म्हणाला, आकाशाकडे पाहून म्हणाला, जिथं नाती खूप खोल जातात, जिथं अन्नात फक्त स्वाद नसतो तर प्रेम असतं, जिथं शांतता आरतीसारखी भासते, जिथं कुणीच मोठं नाही आणि कुणीच लहान नाही, जिथं वाऱ्याचा स्पर्शसुद्धा आशीर्वादासारखा वाटतो. ती जागा म्हणजे मंदिर आहे का? तरुणाने विचारलं. नाही, फकीर मंद हसला. ती जागा म्हणजे कुणाच्या काळजाचा कोपरा आहे, जिथं देव निवांत बसतो. त्या दिवशी फकीर एका जुन्या जंगलात गेला. झाडांची सावली होती, वाऱ्यांचं गाणं होतं आणि एक गुहा होती, शांत, गूढ. त्या गुहेत त्याने बसकन मारली. तिथंच त्याला एका वृद्ध स्त्रीने एक ताट दिलं. बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि एक लहानसा लाडू. ती म्हणू लागली, माझ्याकडे यापेक्षा जास्त काहीच नाही, पण प्रेम भरून आहे. फकीर हसला आणि म्हणाला, हेच अन्न जगातलं सर्वात शुद्ध अन्न आहे, कारण हे अन्न पूजेचं नाही पण प्रेमाचं आहे. तो प्रत्येक घास घेत होता जसा मंत्रांचा जप करत होता. त्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, माझ्या हाताला आज पुण्य लाभलं बाबा. तुझ्यासारख्या संताने अन्न खाल्लं, हे आयुष्यभर पुरेल मला. कैलासावर पार्वतीच्या गालांवरून अश्रू वाहू लागले. त्यांनी ते लपवले. शिव मंद स्वरात म्हणाले, हे अश्रू थांबवू नकोस पार्वती, कारण हे अश्रू ते आहेत जे हृदय स्वच्छ करतात. ज्यांनी ही कथा ऐकली त्यांच्या हृदयात देव उतरेल, पण शेवटपर्यंत ऐकणाऱ्यालाच हे पुण्य लाभेल. पार्वतीच्या डोळ्यात आता त्या फकीरांचं प्रतिबिंब दिसत होतं. गाव ओलांडत फकीर एका डोंगराकडेच्या टोकावर पोहोचला. तिथून खाली नजर गेली तर एका दाट जंगलाच्या कुशीत एक छोटंसं गाव पसरलेलं दिसलं. पण त्या वाऱ्याभोवती काळसर धूर होता.
वाऱ्यात काहीतरी जळाल्याचा वास होता. पशुपक्षी नव्हते आणि हवेत एक विचित्र जडशीळ श्वास घुटमळत होता. फकीर तिथे उतरला. पाय पडल्या क्षणीच एक म्हातारी स्त्री हंबरडा फोडत धावत आली. जाऊ नकोस बाबा, मृत्यूची सावली पसरली आहे. रोगाने गाव पोखरलंय. जो आत गेला तो परत आलाच नाही. फकीर थांबला, तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, माझं शरीर मरू शकतं पण माझा श्वास नाही. माझ्या आतून जे वाहतंय ते देवाचं आहे आणि देव कधीच भीतीने मागे हटत नाही. त्या गावात शिरताच नजारा भयावह होता. रस्त्यावर पडलेली माणसं डोळ्यात केवळ हतबलता होती. आई आपल्या बाळाचं थंड होतं शरीर मिठीत घेऊन बसलेली होती. लोकांनी त्याला पाहिलं. काहींनी तोंड झाकलं, काहींनी रडत भीक मागितली. एक तरुण ओरडला, कोण आहेस तू? देव आहेस की मृत्यूचा दूत? फकीर काहीच उत्तरला नाही. त्याने केवळ हात पुढे केला. त्याच्या हाताच्या स्पर्शाने त्या तरुणाचा श्वास शांत झाला. गावाच्या मध्यभागी एक विहीर होती, पण त्याचं पाणी काळसर झालं होतं. फकीर तिथे बसला, डोळे मिटले, श्वास खोल घेतला आणि नंतर हळूहळू मंत्र जपू लागला. न बोललेला, न ऐकू येणारा, पण अंतर्यामातून उमटणारा. त्या जपासोबत विहिरीच्या पाण्यात लहर उमटली. लहान मुलं हसत पळत आली. आईची छाती भरून आली. काही वृद्ध लोक हात जोडून बसले. त्या दिवशी रोग थांबला नाही, पण लोकांचा श्वास नवा झाला. संध्याकाळी एक स्त्री आली, डोळ्यात प्रश्न घेऊन. बाबा, तू देव आहेस का? फकीर हसला. मी देव नाही, पण जेव्हा मी माझ्या आतल्या शांततेला थांबू देत नाही तेव्हा देव माझ्यातून वाहतो. पण आमचं दुर्भाग्य? ती विचारते. दुःख हे पाण्यासारखं असतं, फकीर म्हणाला. ज्याला पाणी प्यायला आलं त्याने ते अमृतासारखं वाटून घेतलं, पण जो पाण्यात बुडाला त्याला मृत्यूचं कारण मिळालं. त्याने त्या स्त्रीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, तुझ्या मनातील अंधार इतका जड आहे की दिवा लावायला तुला दुसऱ्याची वाट पाहावी लागते. पण लक्षात ठेव, दिवा बाहेर नको. तो तुझ्या हृदयाच्या खोलीत आधीच ठेवलेला आहे, फक्त झाकण हटवायचं आहे. त्या रात्री गावात फक्त एक दीप जळत होता. तो दीप होता फकीराच्या अस्तित्वाचा. कैलासावर पार्वतींचं हृदय हलकं झालं होतं. त्यांनी शिवाकडे पाहिलं, डोळे ओलावलेले. शिव स्मित करत म्हणाले, ही केवळ कथा नाही पार्वती, ही प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनाची गाथा आहे. हे जेव्हा भक्त ऐकतो तेव्हा त्याच्याही आत फकीर जागा होतो. पार्वती म्हणाल्या, शंकरा, मी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐकेन, कारण मला आता केवळ ज्ञान नको तर अनुभव हवा आहे. गावं बदलत गेली, चेहरेही बदलले, पण माणसांचं दुःख मात्र तसंच राहिलं. त्या दुःखाच्या शोधात फकीर आता एका दूरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विस्मरणात गेलेल्या खेड्यात पोचला. तिथे ना कुत्रा भुंकत होता, ना माणूस बोलत होता. साऱ्या गावात एकच जिवंत आवाज, एका झोपडीतून येणाऱ्या उपाशी बाळाच्या रडण्याचा. फकीर त्या झोपडीसमोर थांबला. तो कुठलाही आवाज न करता दारापाशी गेला. आतून एक तरुण आई बाळाला कुशीत घेऊन थकलेल्या नजरेने बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर उपासमाराचा थकवा होता आणि डोळ्यात संपलेली आशा. ती फकीराकडे पाहून थबकली. बाबा, आमच्याकडे काहीच उरलेलं नाही. मी काहीही तुम्हाला देऊ शकत नाही. कृपया तुम्ही पुढे जा. फकीर शांतपणे म्हणाला, मागायला नाही आलो, मी देवाचं अन्न घेऊन आलो आहे. फकीर तिथेच बसला. त्याने जमिनीवर एक पवित्र वर्तुळ काढलं, डोळे मिटले आणि एका गूढ मंत्राचा जप सुरू केला. क्षणात त्याच्या समोरच्या मातीतून काहीतरी निर्माण झाले. गरम सुवासिक भाकरी आणि एका पातेल्यात गूळ साखर मिसळलेलं दूध. आईचे डोळे विस्फारले गेले. ही कोणती जादू आहे? ही उपवासाची शक्ती आहे, फकीर मंद स्वरात म्हणाला. जेव्हा आई स्वतःसाठी नाही तर बाळासाठी उपाशी राहते तेव्हा तिचा अश्रू देवापर्यंत पोहोचतो आणि तोच अश्रू देवाला उत्तर देण्यास भाग पाडतो. आईने बाळाला दूध दिलं. पहिल्यांदाच त्या बाळाने रडणं थांबवलं आणि हसणं सुरू केलं. आईच्या डोळ्यातून न बोलता येणारे आनंद अश्रू ओघळले. तुम्ही कोण आहात बाबा? कुठून आलात आणि का आलात? फकीर हसत म्हणाला, मी तुझ्या आर्त हाकेला उत्तर घेऊन आलो आहे. जेव्हा एखादं मन
पूर्णपणे तुटतं तेव्हा त्याच्या तडाख्याने आकाश हलतं आणि देव त्या हलक्या आकाशातून एक उत्तर पाठवतो. आज ते उत्तर मी आहे. ती आई म्हणाली, बाबा, पण आमच्यासारख्यांच्या नशिबात काय असतं? कधी हातात काहीच राहत नाही, सगळं हिरावून घेतलं जातं. फकीर स्मित करत म्हणाला, जे उरतं तेच खरं असतं. जर माणसाकडे प्रेम, श्रद्धा आणि आशीर्वाद उरले तर त्याचं दुर्भाग्य भाग्यात बदलण्यास वेळ लागत नाही. निघताना फकीर म्हणाला, आजपासून तू अन्न देणारी आहेस, पण अन्न केवळ पोटासाठी नव्हे, ते आत्म्यासाठी असावं. प्रेम दे, आशीर्वाद दे, तुझं घर देवाचं मंदिर बनेल. त्या रात्री झोपडीत एक अचंबित करणारी गोष्ट घडली. झोपडीच्या एका कोपऱ्यात लपलेली एक जुनी लाकडी पेटी उघडली गेली. त्या पेटीत सोनं, चांदी असं काहीच नव्हतं, तर एक प्राचीन हस्तलिखित कागद होता, ज्यात त्या गावाच्या जमिनीवरील एकेकाळच्या हक्कांचा आणि ओळखींचा इतिहास नमूद केला होता. ती झोपडी त्या गावाच्या आद्य कुटुंबातील होती आणि ती स्त्री त्या घराण्याची शेवटचा वारस. शिव कैलासावरून पाहत म्हणाले, पार्वती, मी नेहमी म्हणतो, कोणतीही झोपडी लहान नसते. तिथे जर निस्वार्थ प्रार्थना केली जाते तर ती झोपडीसुद्धा स्वर्गाला भेटते. पार्वतीच्या डोळ्यात एक चमक उमटली. शिवा, या कथेत मी केवळ शब्द ऐकत नाहीये, मी परमेश्वराच्या पावलांचे ठसे अनुभवते आहे. गावात अंधार होता, पण तो सूर्य नसल्यामुळे नव्हता, तो होता माणसाच्या नजरेतून हरवलेल्या विश्वासामुळे. त्या गावातील एका कोपऱ्यात एक बाई उभी होती. बघायला गेलं तर ती एक विधवा, पण तिच्या दुःखाला कोणतंही नाव नव्हतं, कारण तिच्यावर फक्त पतीचं नसणं नव्हतं, तर संपत्ती गमावलेलं घर, पाठी लागलेला सावकार आणि प्रत्येक रात्री मनात डोकावणारा एकच प्रश्न, मी जगावं तरी का आणि कुणासाठी? त्या रात्री जेव्हा सगळं गाव झोपलं होतं, ती स्त्री गायीसाठी बांधलेल्या गोठ्यात बसून एकटी रडत होती. हे देवा, जर मी तुझं पाप वाटत असेन तर आज रात्री मला घेऊन जा. तेवढ्यात दारामधून एक सावली आली, भेसूर वाटणारी पण डोळ्यात करुणा असलेली. तो फकीर होता. आई, मी तुझं रडणं ऐकलं. ती स्त्री भीतीने मागे सरकली. तुम्ही कोण आणि का आलात? फकीर म्हणाला, तुझ्या श्वासातील शब्द मला ओळखू आले. जेव्हा एखादा आत्मा स्वतःवरही विश्वास ठेवत नाही तेव्हा मी त्याला देवाच्या ओळखीची आठवण करून देतो. त्या स्त्रीने भेदरून विचारलं, माझं दुर्भाग्य इतकं खोल आहे की त्यात प्रकाश मावणारच नाही बाबा. माझ्या नशिबात फक्त सावकारांची भीती, समाजाचा तिरस्कार आणि आयुष्यभराचं एकटेपण आहे. फकीर शांत हसला. मुली, नशीब कधीच शेवट नसतो, ते एक वळण असते. माणूस जेव्हा मनापासून हरतो तेव्हा देव आपल्या रूपात येतो. तो गोठ्याच्या कोपऱ्यात गेला. तिथे असलेल्या एका मडक्याजवळ बसला आणि हलक्या स्वरात म्हणू लागला. ते मडके, जे वर्षानुवर्ष कोरडं होतं, त्यातून दुधाच्या 2 धारांनी वाहायला सुरुवात झाली. स्त्री अवाक झाली. हे काय? हे तुझं पूर्वसंचित आहे. ते मडके तुझ्या पूर्वजांनी दानासाठी ठेवलेलं होतं, पण तुझं दुःख त्याचा टाळा उघडण्याची वेळ घेऊन आली. त्या रात्री ती स्त्री जेव्हा आपल्या झोपडीत परतली तेव्हा तिच्या मागे फकीर नव्हता, पण तिच्या मनात एक नवीन आशा नक्कीच होती. शिव कैलासावरून म्हणाले, पार्वती, जेव्हा अश्रूंचं पाणी जमिनीत पडतं तेव्हा ती जमीन वांझोट राहत नाही, त्यातूनच विश्वासाची फळं उगम पावतात. पार्वती डोळे मिटून म्हणाली, शिवा, मला ही कथा शेवटपर्यंत ऐकायचीच आहे, कारण या प्रत्येक भागामध्ये मला एका स्त्रीचं, एका गरीबाचं आणि एका भक्ताचं रूप स्वतःमध्ये उमटताना दिसतं आहे. आपणास वाटत असेल की ही कृपा आपल्या जीवनातही उतरावी तर एकदा हर हर महादेव लिहा आणि देवाला आपली हाक पोहोचवा. कदाचित तुमच्याही मडक्यातून दूध वाहू लागेल. गडगडणाऱ्या आभाळाखाली थंड वारा वाहत होता. फकीर एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेला. दूरवरून एक वृद्ध स्त्री धावत येताना दिसली. केस विस्कटलेले, कपडे धुळीने भरलेले आणि डोळ्यात पाणी. तिचं रडणं ऐकताच फकीरने डोळे उघडले. माझं घर उद्ध्वस्त झालं आहे बाबा. दारिद्र्याने खाल्लंय सगळं. पोरगं आजारी पड आणि एका वेळेचं जेवणही मिळणं मुश्किल झालंय. मी आता काय करू? फकीर शांत हसला.
त्याने आपल्या लाकडी कमंडलू तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाला, बाई, ज्या क्षणी तुझ्या मुखातून देवाचं नाव निघेल त्या क्षणी तुझं दुःख माझं होईल आणि तुझी चिंता माझ्या ध्यानात विरून जाईल. ती स्त्री थोडा वेळ फकीराकडे बघत राहिली आणि मग थरथरत्या ओठांनी पुटपुटली, हर हर महादेव. त्या शब्दांबरोबरच आभाळातून पावसाचे थेंब पडू लागले. ती पावसात चिंब भिजत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आशेचा झरा वाहत होता. ते पाहून फकीर म्हणाला, बाई, देवाचं नाव घेणं म्हणजे फक्त एक उच्चार नाही, ती श्रद्धा असते आणि श्रद्धेच्या प्रत्येक थेंबाला ईश्वर उत्तर देतो. त्या स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले, पण त्यात वेदना नव्हे तर आश्वासक प्रकाश होता. कैलासावर माता पार्वती हे दृश्य पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यातही ओल आली. तेव्हा भगवान शिव मंद हसत म्हणाले, माते, ही कथा तुम्ही ऐकत आहात म्हणूनच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. पण जर मन विचलित झालं तर या फकीराचे बोलके ज्ञान हसून निघून जाईल. म्हणून ही कथा अखेरपर्यंत ऐका, संपूर्ण भावनेने. ही कथा शेवटपर्यंत ऐकली तरच तुमच्यावर फकीराची कृपा होईल. अधुरी श्रद्धा अधुरी कृपा घेऊन येते. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सांब सदाशिव कमेंटमध्ये लिहा आणि ही कथा शेअर करा. समोर दिसणाऱ्या घंटेवर क्लिक करा अशाच दिव्य कथा वेळेवर मिळवण्यासाठी. फकीर त्या गावात गेला जिथे दूर दूरपर्यंत वणवा भडकला होता. ना अन्न ना पाणी आणि लोकांच्या डोळ्यात भीतीची राख. गावकऱ्यांनी त्याला पाहिलं आणि आधी अविश्वासाने व नंतर आशेने त्याच्या भोवती गर्दी केली. आमचं सर्व नशीब जळून गेलं आहे फकीरा, एक वृद्ध मनुष्य म्हणाला. घरं गेली, शेती गेली, आता फक्त श्वास बाकी आहे. फकीर शांत होता. त्याने आपले डोळे मिटले आणि आकाशाकडे पाहून एक हात वर केला. जर आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर राखेतूनही सुवर्ण उगम पाहू शकतो, तो म्हणाला. त्या रात्री फकीर गावकऱ्यांसोबत बसला. त्याने त्यांना नामस्मरण शिकवलं. ना मंत्र ना विधी, फक्त एकच शब्द, हर हर महादेव. तो म्हणाला, तुम्ही हे नाव म्हणाल आणि ते तुमच्या प्रत्येक श्वासात भिनेल. त्या श्वासातूनच अन्न, निवारा आणि सुख निर्माण होईल. तेव्हा गावकऱ्यांनी पहिल्यांदाच शांततेत तो नाद केला. पहाटे गावावर पावसाचे थेंब पडले. महिन्यांनंतर आणि काही दिवसातच गावात हिरवळ पसरली. पण त्या रात्री एक तरुण मुलगा जो कायम अपंग आणि मुका होता, त्याच्या तोंडून अचानक महादेव असा शब्द निघाला आणि आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. माता पार्वती ते ऐकून थबकल्या. भगवान शिव मंद हसले. माते, हीच त्या फकीराची शक्ती आहे. पण ही कथा अजूनही संपलेली नाही. शेवटपर्यंत ऐकतील त्यांनाच शिवकृपा प्राप्त होईल. त्या गावातील लोकांचे जीवन आता बदलू लागले होते. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांच्या दाराशी आता शेजाऱ्यांचा आधार उभा राहिला होता. फकीराने शिकवलेले एकच तत्व, आपण जर दुसऱ्यांसाठी उभं राहिलो तर देव आपल्यासाठी उभा राहतो, हे त्यांच्या रक्तात भिनलं होतं. फकीराचं पुढचं पाऊल होतं वयाने मोठ्या पण अंतःकरणाने लहान असलेल्या एका विधवेकडे. तिच्या घरात अंधार, उंबरट्यावर उपास आणि हृदयात कायमचं दुःख. तिला वाटायचं की तिचं आयुष्यच देवाने विसरले. फकीर तिच्या समोर शांत उभा राहिला. काही न बोलता त्याने तिच्या ओंजळीत थोडंसं पाणी टाकलं आणि म्हणाला, या पाण्यात तुझं दुःख आहे. हे पाणी जमिनीला दिलं तर दुःख मुळे धरतं, पण जर आकाशात उडवलं तर ते वाफ बनून परत कृपा म्हणून पडतं. त्या रात्री तिने ते पाणी घराच्या गच्चीवरून आकाशात फेकलं आणि पहाटे तिच्या अंगणात कोणीतरी धान्याचं पोतं ठेवून गेलं होतं. कोण ठेवून गेलं, कसं ठेवून गेलं, पार्वती ऐकून म्हणू लागल्या, हे असं कोणतं पाणी आहे की ते वाफ होऊन कृपा म्हणून परत मिळतं. शिव स्मित हास्य करत म्हणाले, ते पाणी नव्हतं, ती श्रद्धा होती. ही कथा ऐकणाऱ्यांच्या मनात जर ती श्रद्धा असेल तर त्यांच्या जीवनातही असाच एखादा चमत्कार घडणार आहे. फकीर त्या गावातून निघून दुसऱ्या दिशेने चालू लागला. त्याच्या पाठीमागे आशीर्वादाच्या पाऊलखुणा होत्या आणि समोर वाट बघणारा दुःखी आत्मा. त्या वाटेवर त्याला भेटला एक तरुण. चेहऱ्यावर निराशा, डोळ्यात अश्रू. तो म्हणाला, माझं आयुष्य संपलं आहे बाबा.
लग्न मोडलं, घरच्यांनी साथ सोडली, देवाला किती हाक मारली, पण काहीच उत्तर मिळालं नाही. फकीर शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, देव कधीच नकार देत नाही, फक्त तो वाट पाहतो तुझ्या संपूर्ण समर्पणाची, निस्सीम श्रद्धेची. तो तरुण थरथरत म्हणाला, पण बाबा, आता काय उरलं आहे माझ्याकडे? फकीर त्याच्या हाती एक वाळलेलं फूल ठेवत म्हणाला, जे वाळतं ते पुन्हा उगवतं. आज तुझं मन कोमजलंय, पण यातून नवा अंकुर फुटणार आहे. तू स्वतःला हरवतोस तेव्हा देव तुला सापडतो. त्या रात्री त्या तरुणाने देवाला पुन्हा एकदा मनापासून हाक मारली, ओल्या डोळ्यांनी, खऱ्या भावनेनं. आणि आश्चर्य म्हणजे काय, दुसऱ्याच दिवशी त्याला एका वृद्धाच्या घरात सेवा करण्याची संधी मिळाली, जेथे त्याला कुटुंबही मिळालं आणि आयुष्याचा अर्थही. पार्वती शांतपणे ऐकत होत्या आणि ऐकता ऐकता त्या विचारू लागल्या, प्रभू, त्या तरुणाला इतकं काही दिलं, तो तर अर्धवट श्रद्धेने आला होता. शिव मंद हसून म्हणाले, जो हसण्याचं कारण हरवतो त्याच्यासाठीच देव रडतो आणि त्याच्या अश्रूंमध्येच देवाची कृपा उतरते. हा प्रसंग कोणालाही डोळ्यात पाणी आणणारा होता, कारण हा अनुभव प्रत्येकाच्या अंतःकरणात कुठे ना कुठे घडलेला असतो. त्या तरुणाच्या आयुष्यात आलेले बदल पाहून गावकऱ्यांमध्येही एक वेगळीच कुजबूज सुरू झाली होती. कोणी म्हणत होतं, हा फकीर साधा माणूस नाही, तर कोणी म्हणे, त्याच्या नजरेत काहीतरी विलक्षण शांती आहे. त्याचवेळी एका घरात रडत बसलेली एक विधवा स्त्री पती गेल्यानंतर कधीच न हसलेली होती. डोळ्यातील अश्रूंनी तिचे आयुष्य पिळवटून टाकलं होतं. ती फक्त एकच प्रार्थना करायची, मला काहीच नको, पण माझ्या मुलाचं आयुष्य सुखी कर. त्या रात्री तिच्या अंगणात तो फकीर शांतपणे बसलेला दिसला. ती घाबरत म्हणाली, तुम्ही कोण आणि तुम्ही आलात कुठून? फकीर म्हणाला, मी तिथून आलो जिथे प्रश्न मिटतात आणि उत्तरं फक्त कृपेच्या स्वरूपात उरतात. तो तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून बसला आणि म्हणाला, या मुलाचं नशीब आजपासून फुलत जाईल, कारण त्यासाठी एखादं हृदय रात्रभर जागतंय, त्याच्या नशिबापेक्षा जास्त ताकदवान. 2 वर्षांनी तो मुलगा गावात सर्वांचा आधार झाला, शिकलेला, सुजाण आणि मायेने ओतप्रोत. शिव पार्वतीला म्हणाले, पार्वती, तुझ्या प्रश्नांचं उत्तर हेच. दुःख असतं, पण त्याला हाक मारणारा एक हळवा देवही असतो. तो प्रत्येक अश्रूंचं उत्तर देतो, फक्त आपल्याला थांबून ऐकावं लागतं. पार्वतीच्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण तिचं हृदय त्या विधवा मातेच्या वेदनेशी जोडलं गेलं होतं. ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनाला सांगते की मनापासून भगवंताला हाक दिली तर नशिबालाही वळणं घ्यावी लागतात. दूर जंगलात एका झाडाखाली तो फकीर शांत बसलेला होता. त्याच्या सभोवती एक वेगळंच तेज निर्माण झालं होतं. त्या प्रकाशात एक वृद्ध माणूस धडपडत आला. त्याच्या डोळ्यात पाण्याचं मोठं ओझं होतं. शब्द फुटत नव्हते. माझं कुणीच नाही, माझी मुलं मुली मला वृद्ध आश्रमात टाकून गेलेत. आयुष्यभर त्यांच्यासाठी जगलो आणि शेवटी देवापाशीच आलो, तो हंबरडा फोडत म्हणाला. फकीर उठला. त्याने त्या माणसाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, तुला जे सोडून गेले ते तुझं नशीब नाही, पण आजपासून जे तुला सामावून घेतील तेच तुझं खरं नातं. त्या माणसाला घेऊन फकीर गावात परत आला. काहींनी विरोध केला, पण काहींनी घराचं दार उघडलं. आश्चर्य म्हणजे त्याच घरात राहणाऱ्या एका पोरक्या मुलाला या वृद्धात वडिलांची सावली मिळाली आणि त्या वृद्धाला एका परक्याच्या घरात अपार आपुलकी मिळाली. ती घटना पाहून माता पार्वतीला नकळत हुंदका आला. तिने हात जोडले व शिवांकडे पाहून म्हणाली, हे महादेवा, या कथेत जे दुःख आहे त्याहून अधिक मोठी आहे या फकीराची कृपा. हे खरं उत्तर आहे का? शंकर स्मित करत म्हणाले, पार्वती, ही कथा केवळ तुझ्यासाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी आहे जो आज एकटा आहे, हरलेला आहे, पण अजूनही आशा धरून जगतोय. ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्यालाच त्याचं खरं फळ मिळेल, कारण सहनशक्ती, विश्वास आणि कृपेची खरी परीक्षा शेवटीच होते. हे शब्द ऐकून स्वर्गात पार्वती आणि पृथ्वीवर एक वृद्ध आणि एक लहान मूल, दोघांच्याही डोळ्यात एकच झळाळी होती, आशेची. रात्र होत आली होती.
गावकऱ्यांच्या घरामध्ये दिवे लागले होते, पण त्या जुनाट वाड्याच्या मागे बसलेला फकीर शांतपणे काहीतरी ध्यान करत होता. त्या फकीराच्या चेहऱ्यावर इतकी शांतता होती की जणू त्याने दुःखालाही शांती शिकवली होती. त्या दिवशी गावात आलेला एक गरीब तरुण, ज्याचे संसाराचे दोर तुटले होते, ज्याचे नशीब त्याच्याच विरोधात होते, तो हळूहळू त्या फकीराच्या दिशेने गेला. डोळे भरून आले होते आणि हृदयात एकच प्रश्न होता, हे सर्व कधी थांबणार? फकीर त्याच्याकडे पाहत म्हणाला, दुःख येतं कारण आपण त्याला थांबवतो, पण जर त्याचं स्वागत करून शिवाच्या चरणी अर्पण केलं तर तेच दुःख आपल्याला देवाजवळ नेईल. तो तरुण रडला, खरंच रडला, कारण त्याने पहिल्यांदाच कोणीतरी अशा प्रकारे शब्दात आधार दिला होता. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा नजरेने देव शोधण्याऐवजी हृदयात देव जागवला. हे सगळं पाहून कैलासावर बसलेले भगवान शिव पार्वतीला म्हणाले, हे पार्वती, ही कथा जर एखाद्या भक्ताने मनापासून शेवटपर्यंत ऐकली तर त्याच्या जीवनात केवळ बदल नाही तर चमत्कारही होईल. पण फक्त अर्धवट ऐकून नको, शेवटपर्यंत साथ दिली तरच फळ मिळेल. जर तुम्हालाही वाटत असेल की महादेव आपल्यावर कृपा करावे तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, महादेवा, मला तुझी कृपा हवी आहे. ही एक ओळ तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक शांती घेऊन येऊ शकते. त्या रात्री पावसाचे ढग आकाशात जमले होते आणि गावात वाऱ्याची थोडीशी घोंगावणारी जाणीव निर्माण झाली होती. पण त्या पावसाच्या धारेतही फकीर आपल्या ठिकाणी स्थिर होता. त्याच्यासमोर बसलेला तो तरुण आता हळूहळू शांत होत चालला होता. फकीर म्हणाला, बघ रे, आभाळ किती काळं पडलंय, पण हे काळं असणंही गरजेचं आहे, कारण नंतरच येतो तो शुद्ध पाऊस आणि त्यानंतर उगवतो तेजस्वी सूर्य. तो तरुण विचारात पडला, कारण त्याचं जीवन देखील अशाच एका अंधाऱ्या आभाळाखाली होतं. पण आता त्याला जाणवलं होतं, हे सर्व फक्त एक टप्पा आहे, शेवट नव्हे. फकीर पुढे म्हणाला, गरिबी, रोग, दुःख या सगळ्या गोष्टी शत्रू नाहीत, या फक्त देवाच्या एका परीक्षेच्या स्वरूपात असतात. जो झुंजतो त्याला देव स्वतः हात देतो. त्या तरुणाच्या हृदयात एक नवीन आग पेटली. तो उठला, फकीराच्या पायावर डोकं ठेवलं आणि निघून गेला. पण यावेळी त्याच्या चालण्यात आशेचा उजाळा होता. कैलासावर हे दृश्य पाहून भगवान शिव पुन्हा एकदा पार्वतीला म्हणाले, हे पार्वती, किती जण आहेत पृथ्वीवर जे अशाच अंधारात हरवले आहेत? जर त्यांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर त्या काळोखातही त्यांना आशेचा दीप दिसेल. ही कथा फक्त ऐकायची नाही, ती अनुभवायची आहे. त्या दिवशी सकाळी गावातील एका वृद्ध व्यक्तीने फकीराला विचारलं, बाबा, आम्हाला खूप इच्छा आहे भगवंताच्या जवळ जाण्याची, पण काम, कष्ट, संसार या सगळ्यात वेळच मिळत नाही. मग आम्ही काय कधीच त्याच्या कृपेपासून दूर राहणार का? फकीर हसला. त्याचं हास्य शांत होतं, पण त्यात खोल अर्थ लपलेला होता. तो म्हणाला, बाबा रे, ईश्वर काही तुमच्याकडून मोठ्या यज्ञांची, तासनतास पारायणांची अपेक्षा करत नाही. त्याला पाहिजे आहे फक्त एक सच्चा हाक देणं. दिवसातून एकदा का होईना प्रेमाने त्याचं नाव घ्या, एवढंच पुरेसं आहे. त्या शब्दांनी आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. फकीर पुढे म्हणाला, ईश्वराशी नातं मोठ्या कर्मकांडांनी नाही तर भावनेनं जुळतं. सकाळी उठताना किंवा रात्री झोपताना जर तुम्ही फक्त मनापासून एकदा म्हटलं, हर हर महादेव, सांब सदाशिव, तर तो महादेव तुमचं ऐकेल आणि तुम्हाला साथही देईल. तोच तुमचा बाप आहे, तोच तुमची आई आहे, त्यालाच तर परमेश्वर म्हटलं आहे. हे दृश्य कैलासावर पाहून पार्वतीचे डोळे भरून आले. शिव हळूच म्हणाले, पार्वती, ही कथा शेवटपर्यंत ऐकली, समजून घेतली तर केवळ त्या ऐकणाऱ्यालाच नव्हे तर त्याच्या घराला, मनाला आणि भाग्यालाही प्रकाश मिळतो. पृथ्वीवर अनेक लोक हळूहळू बदलत होते. त्यांना कळत होतं की देव कोणाचं वैभव नाही पाहत, तर अंतःकरण किती शुद्ध आहे हे पाहतो. एका गरीब मुलीचं लग्न वर्षभरांपासून अडकलेलं होतं. घरच्यांकडे काहीच नव्हतं.
ना पैसा, ना कुणाची मदत. फक्त आईच्या डोळ्यात देवाची आशा होती. ती रोज झोपण्यापूर्वी फक्त एवढंच म्हणायची, देवा, माझ्या लेकराचं तूच बघ, दुसरं कुणी नाही आमच्याजवळ. या आईचं दुःख ऐकून त्या फकीराचं मन पिळवटून निघालं. तो एके दिवशी त्या घराजवळ थांबला. तिच्याशी काही न बोलता केवळ हात सोडले. त्या रात्री त्या आईने स्वप्नात भगवान शिवांना पाहिलं. शिव म्हणाले, तू हाक दिलीस, मी आलो. तुझं लेकरू सुखी होईल. आणि खरंच काही आठवड्यांमध्येच एक चांगलं स्थळ आलं. लग्न ठरलं. सगळं काही अगदी सहज पार पडलं. पार्वती हे ऐकून स्तब्ध झाल्या. त्यांचे डोळे पाणावले. शिव म्हणाले, पार्वती, देव भक्तीला शोधत नाही, भक्ताला शोधतो. फक्त एवढं पाहतो की त्या हाकेमध्ये खरं प्रेम आहे का. त्याच वेळी पृथ्वीवर ऐकणारेही अंतर्मनात शांत होत गेले. कुणी रडत होतं, कुणी पाप मिटवून नवजीवन स्वीकारत होतं. शिव आणि माई पार्वती कैलास पर्वतावर शांतपणे बसले होते. पार्वतींच्या डोळ्यात करुणा तरळत होती. नाथ, ती म्हणाली, या फकीराने इतकी मोठी वाटचाल केली, पण अजूनही त्याच्या परीक्षांना अंत नाही. शिव स्मित करत म्हणाले, पार्वती, आयुष्यात ज्याला खरे समाधान मिळते त्याला हे जग दुःख देऊ शकत नाही. आणि हे समाधान कुठे आहे हे शिकवण्याची हीच खरी वेळ आहे. तेव्हाच फकीराच्या जीवनात एक नवीन वळण आले. एका अंधाऱ्या रस्त्यावरून तो चालत होता. पोटात अन्न नव्हतं, खिशात काहीच नव्हतं. तेव्हा एक गरीब बाई समोर आली. ती म्हणाली, बाबा, माझं मूल रडतंय, काहीतरी द्या. फकीराजवळ काहीच नव्हतं, पण त्याने त्या बाईसाठी एक छोटा मंत्र बोलून तिच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. आश्चर्य, मूल लगेच शांत झालं. त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही काही दिलं नाही, पण माझं दुःख हल्लं बाबा, असं म्हणाली. शिव पार्वतीकडे पाहत म्हणाले, हीच खरी भक्ती आहे पार्वती. फकीराजवळ धन नाही, पण त्यांचं हृदय खजिन्यापेक्षा मौल्यवान आहे. मग फकीर एका झाडाखाली बसला. काही लोक त्याच्यावर हसले, काहींनी दगड फेकले, पण त्याने उत्तर दिलं नाही. त्याने डोळे मिटले आणि फक्त एकदाच म्हटलं, हर हर महादेव. त्या एका मंत्रानेच त्याच्या भोवती शांततेचं वलय पसरत गेलं. त्यावेळी शिव माता पार्वतीला म्हणाले, पार्वती, भक्त जर प्रेमाने फक्त एकदाच नाम घेत असेल तर तो माझ्या अंतःकरणात पोहोचतो. त्याला दररोज 4-4 तास जप करण्याची गरज नाही, पण प्रेम, श्रद्धा आणि समर्पण नक्की हवं. हीच शिकवण फकीर इतरांना देत होता. कष्टाच्या वेळेस भगवंताची आठवण ठेवणं हेच खरं साधन आहे. देवासमोर खूप वेळ बसावं लागत नाही. दिवसातून एकदा पण मनापासून घेतलेलं त्याचं नामस्मरण याचा प्रभाव अमर असतो. तुम्हालाही असं वाटत असेल की शिवाची खरी कृपा तुमच्यावर यावी तर हर हर महादेव कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ही कथा दुसऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण जे ज्ञान वाटतात त्यांच्यावर देव आपोआप कृपा करतात. शिवाच्या कुशीत विसावलेली माता पार्वती त्या गोष्टीत इतकी गुंतून गेली होती की तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्या क्षणी भगवान शिव सौम्य हसले आणि म्हणाले, माता, ही कथा फक्त ऐकणं नाही, ती अनुभवणं गरजेचं आहे. जो भक्त अंतःकरणापासून शेवटपर्यंत ही गोष्ट ऐकेल त्याच्यावर माझी आणि तुझी कृपा अवश्य होईल. अर्धवट सोडलेली भक्ती फळ देत नाही, पण संपूर्ण श्रद्धा असेल तर परमेश्वर फार दूर नाही. त्या जंगलात फकीराचा मुक्काम चालूच होता. रोज सकाळी तो एकाच ठिकाणी बसत असे, एका जुन्या वटवृक्षाखाली. तिथं कुणीतरी गरजू आला की त्याचं मूकपणे ऐकून त्याला एखादा साधा पण सखोल मार्गदर्शन, उपाय तो देत असे. एका दिवसाची गोष्ट आहे. एक तरुण मुलगा फाटकी वस्त्र अंगावर, डोळ्यात भीती, पाय ओले आणि काळजीने भरलेला चेहरा घेऊन फकीरासमोर उभा राहिला. मला काहीच उरलेलं नाही बाबा. काम नाही, खायला अन्न नाही आणि जगायचं कारणही नाही, त्याने रडत सांगितलं. फकीर शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला काहीच उरलेलं नाही म्हणतोस, पण तुला अजून श्वास चालू आहे. म्हणजेच परमेश्वराने तुझं जीवन संपवलं नाही. जिथं श्वास आहे तिथं आशा आहे. फक्त एक काम कर, दररोज सकाळी उठून फक्त एकदा डोळे मिटून ओम नमः शिवाय म्हण.
काहीही करू नकोस, फक्त हे कर. तो मुलगा म्हणाला, इतकंच? आणि ते केल्याने सगळं बदलेल? फकीर हसला. तुला वाटतंय परमेश्वर काही केवळ मोठ्या यज्ञातून, मोठ्या सेवेपूजेतून प्रसन्न होतो? नाही, तो फक्त मनाच्या एकाग्रतेकडे पाहतो. जो दिवसातून एकदा प्रेमाने त्याला हाक मारतो त्याच्यावर तो स्वतः झुकून येतो. तो मुलगा काही काळ गप्प राहिला, मग डोळे मिटून म्हणाला, ओम नमः शिवाय. आणि त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एका शांततेचं आणि आशेचं तेज उमटलं. हे दृश्य पाहून पार्वतीने शिवाकडे पाहिलं. नाथ, इतकी सहज आहे का ईश्वर प्राप्ती? शिव हसले. हो माता, भक्तीला जड शब्द, मोठ्या पूजा लागत नाहीत. लागतो तो फक्त प्रेमाचा एक श्वास. जर तुम्हालाही असं वाटत असेल की मनापासून घेतलेली भगवंताची आठवण तुमचं जीवन बदलू शकते, तर खाली कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय आणि या दिव्य कथेला शेअर करा. कारण भगवंताचं ज्ञान जितकं वाटाल तितकी त्याची कृपा वाढते. शिवकथेचा प्रवाह चालूच होता. कैलासावर माता पार्वती अजूनही एकाग्रतेने ऐकत होती आणि शिव सांगत होते, माता, भक्ती ही फक्त देवासाठी नसते, ती आत्म्यासाठी असते. आणि ही कथा केवळ ऐकणं नव्हे, तर ती मनात साठवणं हीच खरी साधना आहे. जोपर्यंत हा फकीर पृथ्वीवर आहे तोपर्यंत त्या भाग्यवंतांना दिशा देत राहील ज्यांचं जीवन हरवलं आहे. त्या दिवशी फकीराच्या ओसरीवर एक वृद्ध स्त्री आली. चेहऱ्यावर आयुष्याचा थकवा, डोळ्यात अनेक वर्षांची वेदना. ती म्हणाली, माझा मुलगा आता काही महिन्यांपासून घरी परतलेलाच नाही. काळजात आग लागली आहे. काय चुकलं माझं बाबा? तिचा आवाज थरथरत होता. फकीर तिच्या डोळ्यात शांततेने पाहत राहिला. मग तो एक क्षण डोळे मिटून बसला आणि म्हणाला, आई, आई पण म्हणजे केवळ जन्म देणं नाही. आई म्हणजे ती शक्ती जी संकटातही आशा हरवत नाही. तुझं मूल तुझ्या आशेनेच परत येईल. पण माझं अंतःकरण थकलं आहे बाबा, ती म्हणाली. फकीर पुढे म्हणाला, श्वास चालू आहे. मन अजून देवाचं नाव घेऊ शकतं, म्हणजे थकलं नाही अजून. तू रोज फक्त एवढं बोल, हे भोलेनाथा, माझ्या पोराच्या पावलांवर तुझं छत्र राहू दे. हाच तुझा मंत्र आहे. ती वृद्ध स्त्री फक्त मान हलवून बसली. तिच्या ओठांवर नकळत भोलेनाथ माझं पोर अशा शब्दांचा पुटपुटाट सुरू झाला. त्या क्षणी फकीराच्या ओसरीवर मंद वाऱ्याची झुळूक आली आणि वडाच्या पानांनी हलकेच टाळ्या वाजवल्यासारखा आवाज आला. फकीर हसला आणि म्हणाला, देव साक्ष देतोय, प्रार्थना पोचली. काही दिवसांनी तीच वृद्ध स्त्री पुन्हा आली. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, आनंद होता. माझं बाळ परत आलं बाबा. अगदी काहीच न सांगता दारात उभं होतं. एक दिवस तुम्ही सांगितलेला मंत्र मी दररोज म्हटला. फकीर शांतपणे म्हणाला, आईच्या अश्रूंना देव दिरंगाई करत नाही, तो फक्त पाहतो की अश्रू हे केवळ वेदनेचे आहेत की भक्तीचेही. कैलासावर शिव बोलताना थांबले. पार्वतीने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाली, नाथ, अशीच कृपा करा पृथ्वीवर. जे रडत आहेत त्यांना तुमच्या कृपेचा स्पर्श होऊ दे. शिव डोळे मिटून म्हणाले, हीच कथा सांगणं हे माझं वरदान आहे. जो ती शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात देखील अशीच एखादी कृपा निश्चित उतरवेन. तुम्हालाही अश्रूंमध्ये भक्ती मिसळून शिवाची कृपा हवी असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा, भोलेनाथ, माझ्या जीवनात तूच माझा आधार. आणि ही कथा इतरांपर्यंत नक्की शेअर करा, कारण देवाचं ज्ञान वाटलं की त्याचं प्रेम आपोआप तुमच्यावर बरसतं. त्या रात्री फकीर ओसरीवर एकटाच बसला होता. चांदणं सांडलेलं होतं आणि शांतता जणू त्याच्या शब्दांची वाट पाहत होती. एका तरुण मुलाने दुरून येत त्याच्यासमोर हात जोडले. बाबा, मला आता जगायचं नाही. असं वाटतंय हे जीवन माझ्यासाठी नाहीच आहे. फकीराने डोळे उघडले. तो मुलाच्या चेहऱ्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, जर तू हे जग सोडायचं ठरवलं असशील तर आधी मला सांग, तू जे देऊन जात आहेस त्याचं मोल तुला समजलं का? तो मुलगा गोंधळून गेला. म्हणजे हे जीवन जे तुला कित्येक जन्मांनी मिळालं आहे. जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या आईचं काळीज फाटतं, हे तुला जाणवतंय का?
तुझं हसणं कोणासाठी तरी एकमेव आशा आहे आणि तू म्हणतोस जगायचं नाही. तो मुलगा शांत झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणू लागला, माझ्या गरजेला कोणीही धावून येत नाही बाबा, मी एकटा पडलोय. फकीराने हात जोडले आणि वर पाहून हसला आणि म्हणू लागला, हे परमपित्या परमेश्वरा, पृथ्वीवर कोणीतरी म्हणतो आहे की त्याच्यावर तुझी कृपा नाही. त्याच्या गरजेला कोणीही धावून येत नाही, पण तू रोज त्याच्यासाठी सूर्योदय करतोस. तुझा आकाश त्याच्यावर पसरवणारं, तुझी हवा त्याच्या श्वासात मिसळलेली, आणि तरीही म्हणतोय की मी एकटा आहे. तो मुलगा फकीराच्या पायांवर कोसळला. माफ करा बाबा, मला काही समजलंच नव्हतं. फकीर म्हणाला, खरं ज्ञान म्हणजे आयुष्य तुमचं नसतंच, ते ईश्वराचं देणं असतं, आणि त्याचा अपमान करणं म्हणजे देवावरचा अविश्वास. त्यामुळे तुझ्या प्रत्येक श्वासात तुझा आभार मान. पार्वतीने ते ऐकून विचारले, नाथ, या फकीराला ही ज्ञानदृष्टी कुठून आली? शिव मंद हसले. माता, फकीर कोणीतरी नाही, तोच मी आहे, ज्याने वेश बदलला आहे. कारण प्रत्येक युगात वेदना समजण्यासाठी कोणीतरी आपल्या भक्तांमध्ये असावं लागतं. पार्वती आश्चर्यचकित झाली. म्हणजे तो? हो, आणि ही कथा जी ऐकली जात आहे तिचा शेवट नाही, कारण जेव्हा शेवट वाटतो तेव्हा भगवंताची कृपा सुरू होते. जर तुमच्या जीवनात कधी निराशा आली असेल आणि तुम्ही पुन्हा उभं राहिलात असाल तर खाली लिहा, हे भोलेनाथ, मी तुझाच आहे, पण कधी कधी हरवतो. आता फकीर एका तरुण स्त्रीला भेटतो जिने प्रेमात हार मानली आहे. पहा काय करतो फकीर तिच्यासाठी. त्या दिवशी सकाळी फकीर एका नदीच्या किनारी बसला होता. हातात लहानसा धागा आणि समोरच्या पाण्यावर उमटणाऱ्या लाटांचे आवाज. जेव्हा त्याच्यासमोर एक तरुणी आली, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात सुकलेलं आश्वासन. बाबा, ती म्हणाली, मी प्रेम केलं मनापासून, निष्कलंक, पण तो गेला, सोडून गेला. आता मी रिकामी आहे, संसारही नाही, समाजात मानही नाही. मी कोण? फकीर शांत न हलता तिला ऐकत राहिला. मग त्याने एक दगड उचलला आणि नदीत टाकला. हे पाणी आहे, तू पाहिलंस का? दगड पडल्यावर लाटा निर्माण झाल्या, पण काही क्षणात पुन्हा शांत झालं. हो, ती म्हणाली, तसंच तुझं मन आहे. तू आत एवढी स्वच्छ आहेस की एक दगडाचा दुखवटा जरी पडला तरी शांत होण्याची ताकद त्यात आहे. कोणीतरी गेला याचा अर्थ तुझं प्रेम संपलं नाही. प्रेमाचं रूप फक्त बदल आहे. आता ते स्वतःवर कर. ती अश्रू ढाळत म्हणाली, पण मी त्याला विसरू शकत नाही बाबा. फकीर स्मित हास्य करत म्हणाला, तुला विसरायचं नाहीच आहे, पण त्याला एक आशीर्वाद दे आणि म्हण, जिथे कुठे आहेस सुखात राहा, पण मी आता स्वतःचा हात स्वतः धरते. जेव्हा तू हे म्हणशील ना, तेव्हा तू तुझ्या बंधनातून मुक्त होशील. मग देवच तुझा सोबती होतो. पार्वतीने ते ऐकून विचारलं, नाथ, फकीर इतकी मोठी गोष्ट इतक्यात कशी समजावतो? शिव मंद हसून म्हणाले, कारण प्रेमाचं खरं ज्ञान हे फक्त देव देऊ शकतो, आणि जेव्हा एखादी स्त्री तुटते तेव्हा देव तिच्यातून पुन्हा उभा राहतो. पार्वती स्तब्ध झाली. म्हणजे ही कथा ही प्रत्येकाच्या मनाची कथा आहे? हो माता, ही कथा जिथे जाईल तिथे कोणी ना कोणी स्वतःला शोधेल. फक्त विश्वास हवा आणि थोडं सहन करण्याचं धैर्य. जर तुम्हालाही प्रेमात, नात्यात किंवा स्वतःत कुठे हरवलेलं वाटत असेल तर खाली लिहा, भोलेनाथ, मला पुन्हा माझ्यातील मी सापडू दे. त्या रात्री फकीर एका शांत गावाच्या वेशीवर विसावलेला होता. गावातील दिवे मंद झगमगवत होते आणि वाऱ्याच्या झुळकेने झाडांची पाने एक अज्ञात संगीत वाजवत होते. तेवढ्यात एक टांगा थांबला. मग उतरले एक साजीरं वस्त्र परिधान केलेला गृहस्थ. अंगावर महाग कपडे, डोक्यावर मखमली फेटा, पण चेहऱ्यावर चिंता, थकवा आणि एका अलवार वेदनेचं चित्र. तो फकीराजवळ बसला. काही क्षण शांततेत गेले. मग तो म्हणाला, बाबा, माझ्याकडे सर्व काही आहे, सोने, रूप, घर, जमीन, पण झोप नाही. घरात शांतता नाही, मनात समाधान नाही. हसतो पण मनात काहीतरी कुरतडतंय. तुम्ही साधं वस्त्र घालता, रात्रभर झोपता आणि तरी समाधानी आहात. हे कसं शक्य आहे? फकीराने डोळे बंद केले आणि म्हणाला, तुझ्याकडे सर्व काही आहे,
पण माफ करणं आणि स्वतःला समजून घेणं या 2 गोष्टींचा तुझ्या घरात प्रवेश नाही, म्हणून तू एकटा आहेस. गृहस्थ गोंधळून म्हणाला, मी कोणाला माफ करायचं विसरलो? फकीर म्हणाला, तुला स्वतःलाच. तू स्वतःच्या चुका स्वतःला माफ केलेल्या नाहीत, म्हणूनच तू भूतकाळाच्या कैद्याप्रमाणे जगतोयस. समाधान फक्त अशा माणसाला मिळतं जो स्वतःला माफ करून आजमध्ये वागतो. गृहस्थाचा चेहरा ओला झाला. मी माझ्या मुलाला ओरडलो, त्याला गमावलं, मी दोषी आहे. मग त्याच्या आठवणींवर प्रेम कर. फकीर म्हणाला, मरण, विभक्ती, वाद हे जीवनात येतात, पण जी माणसं आपल्या आयुष्यातून गेली त्यांना आपण नक्कीच प्रेमाने आठवू शकतो. तीच खरी भक्ती आहे. पार्वतीने डोळे मिटून शिवाला विचारलं, नाथ, असा फकीर खरोखर अस्तित्वात होता का? शिव मंद हसले, अस्तित्वात तर आहेस, आणि या क्षणीही जो कोणी ही कथा ऐकत आहे त्याच्या आयुष्यातही असा एक फकीर भेटू शकतो, कोणत्याही स्वरूपात. मग त्यांनी पृथ्वीवरच्या भक्तांना सांगितलं, ही कथा जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकली, समजून घेतली तर तुमच्याही मनातील फकीर जागा होईल, आणि मग देवाची कृपा अटळ आहे. तुमच्या मनातही अशांतता असेल, क्षमा न केलेलं दुःख असेल तर फक्त एक वाक्य लिहा, भोले, मला माझं समाधान परत दे. पार्वती माई शांतपणे त्या कथेला ऐकत होत्या. शिव हळूवार हसत म्हणाले, पार्वती, या फकीराच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस म्हणजे भक्तीसाठी एक दीप, श्रद्धेसाठी एक ज्योत, आणि त्याचा प्रत्येक श्वास म्हणजे परमेश्वराच्या नावाचा गंध. त्या दिवशी फकीर एका अंध माणसाच्या झोपडीत पोहोचला. त्या माणसाचं नाव होतं माणिक. त्याच्या डोळ्यांनी प्रकाश कधी पाहिलाच नव्हता, पण त्याच्या हृदयातील भक्ती आकाशा एवढी विशाल होती. फकीर शांतपणे त्याच्याजवळ बसला. माणिक हसून म्हणाला, माझं काहीही नाही, ना डोळे, ना पैसा, ना कुटुंब, पण देव आहे ना माझ्याजवळ. त्याची आठवण हेच माझं धन आहे बाबा. हे ऐकून फकीराचं मन थरारून निघालं. त्याने विचारलं, तुला कधी दुःख होत नाही का की तू अंध आहेस? माणिक उत्तरला, दुःख? बाबा, मी तर आभारी आहे. जर मी डोळस असतो तर कदाचित दुनियेत हरवलो असतो, पण अंध असल्यामुळे मला कायम देवाचाच आधार वाटतो. फकीराने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. क्षणभर त्याच्या डोळ्यातून प्रकाश निर्माण झाला. माणिक थबकला. त्याने प्रथमच जग पाहिलं, पण त्याच्या नजरेत फक्त एकच गोष्ट स्पष्ट होती, फकीराचा चेहरा आणि त्यामागे उभे असलेले शंकर. शिव पार्वतीकडे पाहून म्हणाले, ही कृपा त्याच्या अंधत्वावर नव्हे तर त्याच्या भक्तीवर झाली. त्या दिवशी गावात खळबळ उडाली. अंध माणिकला दृष्टी मिळाली होती, पण तो म्हणाला, मी फक्त देवाला पाहिलं, आता पुन्हा डोळे बंद करतो, कारण त्या दर्शनापेक्षा दुसरं काहीही पाहण्याची इच्छा आता उरली नव्हती. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये पुन्हा श्रद्धा जागी झाली. कुणी राग विसरले, कुणी नम्रता शिकले, कुणी देवाची पूजा पुन्हा सुरू केली. शिव पार्वतीला म्हणाले, देव हे फार दूर नाहीत. पार्वती, जो प्रेमाने त्याला हाक मारतो त्याच्यासाठी देव क्षणात उभा राहतो. त्याला ना वेळ लागतो, त्याला ना विधी लागतो तो फक्त हृदयातून निघालेला विश्वास. जर तुम्हालाही वाटत असेल की देव तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवो तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, ओम नमः शिवाय, आणि भक्तीने हाक मारा. शिव पार्वती आपल्या कैलासावर बसलेले असताना पार्वती मातेच्या चेहऱ्यावर विचारमग्न भाव उमटले होते. भगवान शिव हसून म्हणाले, माते, ही कथा आता जीवनाचा आरसा होऊन समोर उभी राहते, पण लक्षात ठेवा, ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्यालाच तिचे खरे फळ प्राप्त होईल. मातेने नम्रतेने मान हलवली. त्यांचे लक्ष पुन्हा त्या फकीरावर गेलं. त्या दिवशी संध्याकाळी गावातील आभाळ अगदी सोनेरी पिवळसर झालं होतं. सूर्याकडून येणारा उजेड असा वाटत होता जणू परमेश्वराचीच कृपा गावावर उतरली. फकीर एका झाडाखाली बसला होता. त्याच्या आसपास काही गरीब महिला व लहान मुले बसलेली होती. त्यांच्या डोळ्यात उपासमार, चिंता आणि दारिद्र्याच्या खोल खुणा स्पष्ट दिसत होत्या. एका वृद्ध स्त्रीने विचारले, बाबा, आम्ही रोज काम करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण तरीही समाधान मिळत नाही. आम्ही काय कमी केलं? फकीर त्यांच्याकडे पाहून गोड हसला. कधी कधी समाधान हे जिथं तुम्ही शोधताय तिथे नसतं,
ते इथेच असतं, या मऊ मातीमध्ये, प्रेमात आणि देवाच्या नावात. दिवसातून एक वेळ जरी मनापासून हर हर महादेव किंवा तुमच्या इष्टदेवतेचं तुम्ही नाव घेतलं तरी तुमच्या जीवनात शांततेचा एक दिवा नक्की पेटतो. आता त्या वृद्ध स्त्रीचे डोळे पाणावले. तिने डोकं झाकलं आणि एकटक त्या फकीराकडे पाहू लागली. फकीराची नजर एका मुलाकडे गेली. तो मुलगा अंगाने अशक्त होता, पण त्याच्या डोळ्यात चमक होती. बाबा, मी खूप गरीब आहे, पण देव मला ऐकतो का? त्यानं विचारलं. फकीराने त्याला जवळ घेतलं. बाळ, देव श्रीमंती नव्हे, भाव बघतो. तुला मोठा होऊन जे व्हायचंय ते होशील, पण आजपासून दिवसाला एक वेळ ओम नमः शिवाय म्हणायचं आणि देवाला सांगायचं, तू माझा आहेस आणि मी तुझा, बाकी सर्व तो पाहील. कैलासावर हे ऐकून माता पार्वती म्हणाल्या, नाथा, किती अद्भुत हा फकीर. प्रत्येक शब्द त्याचा जणू परमेश्वराच्या हृदयातून आलेला वाटतो. शिव मंद हसले. माते, हा फकीर म्हणजेच माझं दुसरं रूप आहे. मीच अवतरून लोकांच्या दुःखावर औषध लावत आहे. पण सांगतो, जो ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याचं मन बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याचं दुःख हळूहळू विरून जाईल. शेवटी ऐकणाऱ्यांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की भगवंत तुमचं आयुष्य बदलू शकतो, तर एकदा प्रेमाने लिहा हर हर महादेव आणि बघा, चमत्कार तुमच्या उंबरठ्यावर उभा राहील. त्या रात्री फकीर गावातल्या एका जुन्या वडाच्या झाडाखाली शांत बसला होता. आकाश ढगांनी झाकलेलं होतं. मंद वाऱ्याच्या झुळकीतही काहीतरी खोल अर्थ दडलेला होता. काही स्त्री पुरुष त्याच्या आसपास जमले होते. कुणी दुःखी, कुणी संकटात, कुणी आशेवर जगणारे. एक मध्यमवयीन गृहस्थ फकीरासमोर आला. त्याच्या कपाळावर काळजीचे ओझे होते. डोळ्यात थकवा होता. बाबा, तो म्हणाला, माझा संसार मोडायला आलाय. मी खूप देवाची पूजा केली, उपवास केले, संध्यावंदन केलं, तरीही काहीच फळ नाही मिळालं. फकीराने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात बोलला, सांग, तू देवाला किती वेळा आपल्या आयुष्याबद्दल फक्त बोललास आणि किती वेळा शांतपणे ऐकलंस? कधी एकदा त्याच्या जवळ बसून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो एवढंच म्हणाला आहेस का? तो गृहस्थ स्तब्ध झाला. फकीर पुढे म्हणाला, परमेश्वराला मंतर आणि मोठ्या सेवा नको असतात. त्याला नितळ मन, प्रेम आणि विश्वास हवा असतो. दिवसातून 2 वेळा फक्त प्रेमाने डोळे मिटून त्याचं नाव घे आणि मग बघ, तू जिथं हरलास तिथंच देव तुला उभं करेल. तो गृहस्थ फकीराच्या पायांवर डोकं टेकवत म्हणाला, मी आजपासून त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवतो. हे दृश्य पाहून कैलासावर माता पार्वती बोलल्या, नाता, हा गृहस्थ जसा पुन्हा देवावर विश्वास ठेवू लागला तसंच काही माझं मन सांगतंय. अनेक लोकांना तुम्ही या कथेतून पुन्हा देवावर विश्वास ठेवायला लावताय. शिव हसले. माते, हाच हेतू आहे या कथेमागचा. प्रत्येक दुःखी जीवाला हाक मारायची आहे आणि जो ही कथा शेवटपर्यंत ऐकेल तो केवळ बदलत नाही, तो देवाशी जोडला जातो. मग त्यांनी पृथ्वीवरील भक्तांना उद्देशून सांगितलं, हे भक्तांनो, जर तुम्हीही दुःख, चिंता, अडचणी यामधून सुटका शोधत असाल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. कारण शेवटीच त्यात ईश्वराची खऱ्या अर्थाने कृपा लपलेली आहे. आणि ऐकणाऱ्यांनो, जर तुमचं मनही देवाच्या जवळ जायला आसुरलेलं असेल तर फक्त एकदा प्रेमाने लिहा, भोळेशंकर, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि बघा, तो विश्वास कसा तुमचं आयुष्य उजळवतो. त्या दिवशी सकाळी फकीर गावातल्या एका जुन्या विहिरीजवळ बसला होता. गावात भल्या पहाटे हलकीशी धुंद वाऱ्याची लहर पसरली होती. पक्ष्यांचे आवाज आणि दूरवरून येणारे शंखांचे नाद वातावरणात एक अलौकिक शांती निर्माण करत होते. एक तरुण मुलगी जवळ आली. डोळे ओले. ती म्हणाली, बाबा, आयुष्य कंटाळवाणं झालंय. आई वडील नाहीत. लग्नाचं नाव घेतलं तरी भीती वाटते. कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. कोणी म्हणतं सेवा कर, कोणी म्हणतं परत परत देवळात जा. पण बाबा, मी थकले. देव खरंच ऐकतो का? फकीराने तिच्याकडे खूप प्रेमानं पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिला आईसारखं ममत्व दिसलं. तो हळू म्हणाला, बाळ, देव तुझं सगळं ओळखतो.
पण कधीकधी तो शांत राहतो, कारण त्याला वाटतं की तू स्वतःवर विश्वास ठेवावास. आयुष्याच्या वळणावर जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा देव पुन्हा आपल्याला नव्याने उभं करतो. ती रडत होती. फकीर तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तुला कोणत्याच गोष्टीसाठी पुरेसे नसल्यासारखं वाटतंय, पण माझ्या मते तू देवासाठी अगदी पुरेशी आहेस. फक्त तू त्याला हाक मार, प्रेमाने, विश्वासाने, मनापासून, आणि त्याने तुला जे दिलं नाही त्याचं कारण तुला उद्या कळेल. हे पाहून कैलासावर माता पार्वती खूप भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, नाथा, ही मुलगी तर संपूर्ण जगातल्या तुटलेल्या मनांची सावली आहे. कित्येक भक्तांनाही असंच वाटतंय की ते एकटे आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत ना? शिव म्हणाले, हो माते, ही कथा केवळ शब्द नाही, ही कृपा आहे. जो हे शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या मनात मी स्वतः उतरतो आणि तिथून बाहेर येत नाही. शेवटी तुम्हालाही असं वाटत असेल की माझ्यावरही भोलेनाथांची कृपा व्हावी, मीही त्याच्या मनात असावं, तर फक्त एकदा प्रेमाने म्हणा, भोले, माझं मनही तुझं घर व्हावं. फकीराचं आयुष्य जितकं साधं होतं तितकंच त्याचं बोलणं खोल आणि थेट हृदयाला भिडणारं होतं. त्या दिवशी तो एका झाडाखाली बसलेला होता. काही लोक त्याच्या भोवती जमा झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळी दुःख होती. कुणाचं लग्न तुटलं होतं, कुणी काम गमावलं होतं, कुणाला आयुष्य फसवून गेलं होतं, आणि त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट होती, देवाबद्दल शंका. तेव्हा फकीर म्हणाला, सर्वांना असं वाटतं की देव फक्त मोठी पूजा, सेवा आणि खूप मोठे यज्ञ यावरच प्रसन्न होतं, पण हे खरं नाही. भगवंत फक्त एक गोष्ट पाहतो, तुमचं मन खरं आहे का? जर तुम्ही दिवसभर काम केल्यानंतर फक्त 2 मिनिटं शांतपणाने ओम नमः शिवाय किंवा तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण केलं, किंवा रात्री झोपताना डोळे मिटून त्याचं स्मरण केलं, तर त्याची कृपा तुमच्यावर येते, अगदी निशब्दपणे पण प्रभावीपणे. तो पुढे म्हणाला, ज्याच्या मनात शंकराचा विश्वास असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुमचं नशीब बदलण्यासाठी तुमचं मनच सर्वात मोठं साधन आहे. देव तुमचं मन पाहतो, तुमचं हृदय पाहतो, बाह्य पूजा नाही. हे ऐकून तिथले लोक स्तब्ध झाले. कुणाच्याही चेहऱ्यावर न आता राग होता, न असह्यता, एक विश्रांती होती. फकीरानं न बोलता अनेकांची चिंता हलकी केली होती. शिव कैलासावर पार्वतीला पाहत म्हणाले, हे बघ माते, लोकांचे डोळे पाणावले आहेत, पण आता त्यांच्या अश्रूंमध्ये श्रद्धा आहे. ही कथा केवळ एक गोष्ट नाही, ही संजीवनी आहे त्यांच्या मनासाठी. मातेचे डोळे थोडे ओले झाले. त्या हसून म्हणाल्या, नाथा, खरंच या जगाला अशाच फकीरांची गरज आहे, जे भक्ती शिकवतात पण दिखावा नाही. शिव हसून म्हणाले, जो ही कथा मन लावून शेवटपर्यंत ऐकतो त्याचं आयुष्य बदलतं, कारण प्रत्येक शब्दांमध्ये माझं अस्तित्व आहे. तुम्हालाही असं वाटत असेल हे शब्द माझ्यासाठीच होते, तर फक्त कमेंटमध्ये लिहा, भोले, माझं मन तुझ्यावर विश्वास ठेवतंय. फकीराचं दर्शन म्हणजे शांततेचा झरा होता. त्याच्याकडे येणाऱ्यांना तो काहीतरी देऊनच परत पाठवायचा. कधी उत्तर, कधी दिशा, आणि कधी फक्त समाधान. त्या दिवशी त्याच्याकडे एक तरुण आला. चेहरा काळवंडलेला, डोळ्यात वेदना आणि हृदयात हार मानलेली एक हाक. तो म्हणाला, बाबा, मी खूप प्रयत्न केले, शिक्षण, प्रेम, घरच्यांचं समाधान, काहीच जमलं नाही. मला आता काही उरलंय असं वाटतच नाही. देवही कधी ऐकतो यावरचा विश्वास आता उडून गेलाय. फकीराने त्याच्याकडे पाहिलं. निशब्द, फक्त डोळ्यांनी त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचला, आणि नंतर शांत स्वरात म्हणाला, तू देवाकडे मागतोस, पण ऐकतोस का? तुला वाटतं की तुझं काहीही ऐकलं जात नाही, पण खरं सांगतो, भगवंत प्रत्येक अश्रू ऐकतो. फक्त तो उत्तर देताना आपल्या वेळेचा उपयोग करतो, आपला नाही. फकीराचं वाक्य त्या तरुणाच्या हृदयात खोलवर झिरपलं. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबले नव्हते, पण आता त्यातील निराशा निघून गेली होती. उरली होती फक्त श्रद्धा. शिव कैलासावरून हे दृश्य पाहत होते. मातेने विचारलं, नाथ,
इतकं दुःख असताना फकीराचं हृदय कसं इतकं खोल आणि प्रेमळ राहिलं असेल? शंकर उत्तरले, कारण त्याने दुःखात देव पाहिला आहे आणि ज्याला दुःखात देव सापडतो त्याचं हृदय कुठलंच वादळ ढवळू शकत नाही. शिव पुढे म्हणाले, हे ऐकणाऱ्या जीवांनो, ही कथा फक्त मनोरंजनासाठी नाही. तुम्ही शेवटपर्यंत हृदयाने ही कथा ऐकली तर तिचं प्रत्येक वाक्य तुम्हाला वळण देईल. तुमच्या वाटा अंधारात असतील तरी मार्ग नक्की मिळेल. तुम्हाला ही कथा मनाच्या एका कोपऱ्यात शांतता देत असेल तर कमेंटमध्ये लिहा, शिवा, माझं जीवन तुला अर्पण. कैलासावर शांतता होती, पण मातेच्या मनात एक गुंज उमटत होती, त्या फकीराची, त्याच्या शब्दांची, त्याच्या समर्पणाची. माता पार्वती तल्लीन झाल्यासारखी त्या कथेत गुंतली होती. त्यांच्या हृदयात एकच इच्छा सतत वाढत होती, मी त्याला पाहावं, त्याच्या डोळ्यातल्या श्रद्धेला स्पर्श करावा, त्याचं आयुष्य त्याच्याकडूनच समजून घ्यावं. शिवांनी पाहिलं, मातेच्या मनात एक वेगळंच भावदन उसळत आहे. त्या हळूच म्हणाल्या, नाथ, मला त्याला भेटायचं आहे ज्याने दुःखात देव पाहिला. अशा भक्ताचं दर्शन होणे हेही मोक्षासमान आहे. भोले शंकर क्षणभर शांत राहिले. त्यांना मातेच्या भावनेचा पूर्ण आदर होता आणि ते म्हणाले, तुझी ही भावना भक्तीच्या कळसापर्यंत पोहोचते पार्वती. चला, आज आपण त्याला भेटूया, पण परीक्षा घेऊन. असं ठरवून भगवान शंकर आणि माता पार्वती साधू आणि साध्वीच्या वेशात पृथ्वीवर उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ पण तेजस्वी शांतता होती. फकीराच्या गावात त्या ओसाड माय रानावर ते चालत आले. फकीर त्याच्या झोपडीत बसून जप करत होता. न फुलांची पूजा, न मोठ्या मंत्रांचा गजर, फक्त एक ओढ, एक तो असण्याची भावना. शब्द नव्हते, पण त्याचं संपूर्ण अस्तित्व त्याच्याशी बोलत होतं. शिव पार्वतीने त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली, जणू ते अज्ञात योगी आहेत. ते त्याला विचारतात, बाबा, जर कोणी उपासना करू शकत नसेल तर त्याला देव मिळेल का? फकीर डोळे मिटतो आणि म्हणतो, देव उपासनेच्या गणनेत नाही, तो भावनेच्या श्वासात असतो. एका थेंबातही समुद्र सापडतो आणि एका श्वासातही परमेश्वर. त्यांनी त्याला विचारलं, आणि तू एवढा निर्धास्त कसा राहतोस, दुःख असूनही? त्यावर तो फक्त हसतो आणि म्हणतो, माझ्याजवळ जे काही आहे ते त्याने दिलंय आणि जे नाही तेही त्याचंच आहे. मग मी रडावं तरी का आणि रडून मागावं तरी काय? ते ऐकून माता पार्वतीचे डोळे भरून आले. त्या स्वतःला थांबवू शकल्या नाहीत आणि त्यांनी आपली खरी ओळख प्रकट केली. शिवशंभूही त्याच तेज स्वरूपात उभे राहिले. त्या झोपडीचं वातावरण क्षणार्धात तेजमय झालं. फकीर काही क्षणांसाठी निशब्द झाला आणि मग वाकून नमस्कार करत म्हणाला, मी काही विशेष नाही, पण आज माझं जीवन धन्य झालं. माझा श्वास आता तुम्हालाच अर्पण. आता माई पार्वती पुढे गेल्या. त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू हळुवार ओघळले. त्या म्हणाल्या, तुझ्या समर्पणाने आज देवालाही रडवलं. तू परीक्षेत उत्तीर्ण झालास, फक्त ज्ञानानं नाही तर हृदयातील श्रद्धेनं. भोलेनाथ पुढे आले आणि आपल्या करुणामयी स्वरात म्हणाले, आज आम्ही तुला आशीर्वाद देतो. पुढील 7 जन्म तुला भक्ती, शांती आणि जगातल्या अनेक जीवांची सेवा करायची संधी मिळेल. तुझं नाव लोक विसरणार नाहीत. तुझ्या हातून दिलं गेलेलं एक वाक्यही लोकांचं जीवन बदलेल. त्या क्षणी आकाशात मंद स्वरात ओम नमः शिवाय याचा नाद घुमला. त्याचं छोटंसं झोपडं मंद तेजात न्हालं आणि तो फकीर त्या तेजातच थांबून गेला, डोळे मिटून, हसतमुख. जर या गोष्टीनं तुमचं हृदय पिघळलं असेल, तुम्हालाही देवाचं दर्शन हवं असेल तर कमेंटमध्ये लिहा, शिवा तू आहेस म्हणून मी जगणार आहे. मी कोणतीही चिंता करणार नाही. शिवशंकर आणि पार्वती त्याच दिवशी परत कैलासावर गेले, पण त्यांचं मन त्या भक्त फकीराच्या स्मृतीत रमून गेलं होतं. तो क्षण केवळ एका भक्ताच्या परीक्षेचा नव्हता, तो साक्ष होता की देवही भक्तावर तेवढ्याच प्रेमाने झुकतो जितक्या प्रेमाने भक्त देवाला पुकारतो. कैलासावर परतल्यावर पार्वतीने शिवांना विचारले, नाथ, का बरं इतक्या कमी लोकांना असं प्रेम मिळतं? का काहींना उपासना करूनही काहीच लाभत नाही? शिव मंदपणे हसले आणि म्हणाले, पार्वती,
भक्ती ही हृदयातून करावी लागते. देव तिथे नाही जिथे घंटा आहे, तो तिथे आहे जिथे भावना आहे. काही लोक मला शोधतात, पण त्यांची प्रार्थना केवळ भाषण बनते. पण जेव्हा कोणी मला हाक मारतो फक्त प्रेमाने शब्दांशिवाय, तेव्हाच मी धावत जातो. पार्वती हसल्या आणि म्हणाल्या, म्हणजे अगदी अश्रूंनी देखील भक्ती होऊ शकते? शंकर म्हणाले, हो, आणि अनेकदा अश्रू हे सगळ्यात पवित्र मंत्र असतात. फकीराने जे केलं ते म्हणजे श्रद्धा, न ओठांवर तर हृदयावर लिहिलेला जप. दरम्यान पृथ्वीवर त्याच फकीराचं आयुष्य बदललं होतं. त्याची झोपडी आता एक आध्यात्मिक केंद्र झाली होती. तिथे कुठलीही मूर्ती नव्हती, पण तिथे समाधान होतं. लोक फकीराकडे येऊ लागले, अन्नासाठी नाही, आश्वासनासाठी नाही, तर फक्त मनःशांतीसाठी. एक दिवस एक गरीब स्त्री आपल्या रडत असलेल्या मुलाला घेऊन आली. तिच्या डोळ्यात वेदना आणि हृदयात एकच आशा, कदाचित हा फकीर काहीतरी करेल. फकीर त्या मुलाकडे पाहतो. मुलगा तापाने फणफणत होता. त्याने काहीच औषधं दिली नाहीत, पण त्याच्या कपाळावर आपला थरथरता हात ठेवला आणि डोळे मिटून तो म्हणाला, हे प्रभू, या बालकाच्या दुखण्याचा भार थोडा वेळ माझ्या श्वासात उतरव. फक्त एवढं करा की त्याच्या आईला तू जिवंत दिसावास. त्या स्त्रीच्या डोळ्यात आश्चर्य आलं. काही क्षणात मुलगा शांत झोपला. त्याचा ताप उतरला आणि त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाबा, तू देव आहेस का? फकीर फक्त हसला आणि म्हणाला, नाही नाही, मी देव नाही, पण देव माझ्या अश्रूंमध्ये वसतो असं मला वाटतं. मी फक्त हृदय देतो, बाकी सर्व तो करतो. त्या स्त्रीने झोपडीतून बाहेर येऊन हात जोडले आणि मागे वळून पाहिलं. त्या साध्या फकीरात तिला एक तेजस्वी शिवदर्शन झालं. ते दर्शन केवळ डोळ्यांनी नव्हतं, ते तिच्या हृदयाने अनुभवलं होतं. तुम्हालाही असं वाटतं का की देव फक्त मंदिरात नसतो, तो आपल्या डोळ्यातील अश्रूंमध्ये लपून बसतो? जर हो, तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या हृदयात तुझं घर आहे प्रभू. शिवशंकर माता पार्वतीसह त्या दिवशी त्या पवित्र फकीराच्या रूपातील मनुष्याला भेटले होते. त्यांनी कोणतीही ओळख न देता एका थकलेल्या व यात्रेकरूच्या रूपात दर्शन घेतले. फकीराने त्यांना नम्रपणे पाण्याचा घोट दिला, जमेल तशी झोपायची जागा केली आणि आपले अन्न देखील वाटून घेतले. तो म्हणाला होता, माझ्या घरी काहीही नसेल, पण तुमचा चेहरा पाहून मन गदगदून गेलं आहे. कधी वाटतं की तुमच्यासारख्या माणसातच खरा परमेश्वर आहे. हे ऐकून पार्वती मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचं हृदय त्या क्षणी वितळलं. तिनं शिवाला बघितलं आणि म्हणाली, नाथा, हा तोच फकीर आहे ना ज्याची कथा तुम्ही मला सांगत होता? भोलेनाथ स्मित हास्य करत म्हणाले, हो पार्वती, आज तुझ्या आग्रहावरून आपण इथे आलो आणि पाहिलंच ना त्याच्या प्रेमाचं रूप. याला केवळ देहाचं दर्शन नको, तर आत्म्याचं प्रेम आणि भक्ती हवी असते. त्या रात्री शिव पार्वतीने आपल्या दिव्य रूपात प्रकट होऊन फकीराला दर्शन दिलं. त्याच्या पायावर हात ठेवत म्हणाले, तुझं निर्मळ मन, तुझा निष्कलंक सेवाभाव आणि तुझं निस्वार्थ प्रेम पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत. आम्ही तुला आशीर्वाद देतो की पुढच्या 7 जन्मांमध्ये तुझं मन, तुझी सेवा आणि तुझी भक्तिभाव टिकून राहील आणि प्रत्येक जन्मी तुझ्या मार्गाने लाखो लोकांना मार्गदर्शन होईल. फकीराच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्या क्षणाचं दिव्य तेज बनले आणि तो त्या तेजात सामावून गेला. त्याचं मन आता निष्पाप, पूर्ण आणि मुक्त झालं होतं. तिथून परतताना पार्वती माई म्हणाल्या, हे नाथ, ही कथा ज्याने शेवटपर्यंत ऐकली त्यालाही या फकीरासारखी कृपा प्राप्त होईल का? शिव हसले. जर त्याने मनापासून ही कथा ऐकली, थोडी समजून घेतली आणि थोडं जरी या कथेतील काही तत्व त्याच्या जीवनात उतरवलं तर नक्कीच. त्या रात्री आकाशात तेज पसरलं होतं. जणू काही देवांनी स्वतः एका साध्याशा फकीरावर कृपा केली होती. हे दृश्य पृथ्वीवर केवळ ते काही निवडक लोकच पाहू शकले, ज्यांच्या मनात अजूनही विश्वासाचं पवित्र दीप तेवत होतं. पार्वती माईच्या मनात अजूनही त्या फकीराविषयी भरून आलं होतं. ती म्हणाली, नाथा, एक गोष्ट मला सतत जाणवते. देवाच्या दृष्टीने ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत, मग तरीही माणसं एकमेकांकडे हिणवून का पाहतात? फक्त पोशाख, घर, जात, काम यावरून देवाच्या भक्तीचं मोजमाप का केलं जातं?
भोलेनाथ हळूच हसले आणि म्हणाले, हेच तर मोठं अज्ञात आहे पार्वती. अनेकदा माझे भक्त मंदिरात येतात, पण त्यांच्या डोळ्यात मी नसतो. असतो अहंकार, भेदभाव आणि त्याच वेळी काही जण वेशीवर, रस्त्यावर, अन्न न मिळालेल्या अवस्थेतही फक्त माझं नाव घेऊन हृदयाने प्रार्थना करतात. मी तिथेच असतो. हे बोलताना ते एका वस्तीपाशी पोहोचले, जिथे एक वेश्या झोपडीत एकटी राहत होती. तिचा चेहरा थकलेला होता. तिच्या आयुष्यात सर्वांनी तिला वाईटच वागवलं होतं. तिला समाजाने नकारलं होतं आणि तिनेही स्वतःला नकारलं होतं. एके दिवशी तिला फकीर भेटतो. तो तिला काही शिकवत नाही, तिला बदलायला सांगत नाही. तो फक्त म्हणतो, तू जशी आहेस तशीच परमेश्वरासाठी प्रिय आहेस. फक्त एक दिवस, फक्त एकदा त्याच्या नावात तुझं दुःख सांडून टाक. त्या एका क्षणी तिच्या अंतर्मनात काहीतरी हलतं. ती रडते, एकटीच, आणि पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं हृदयाने भोले भोले असा जप करते. त्या दिवशीपासून ती आपलं आयुष्य बदलते. शरीर विकणं थांबवते. तिने घराजवळ एक छोटंसं देवघर तयार केलं. रोज फक्त एक तुपाचा दिवा ती त्याच्याजवळ लावते आणि नम्रतेने नामस्मरण करते. ती समाजात हसली गेली, पण देवाच्या दृष्टीत ती सर्वात सुंदर होती, कारण तिने तिचं कर्म बदललं होतं. तिच्या आयुष्याला नवा अर्थ मिळालेला होता. त्या वेशीवर फकीराने एकदा शिव आणि पार्वतीला सांगितलं, तुमच्या दृष्टीनं ही स्त्री कोण आहे हे महत्त्वाचं नाही, पण तिचं मन साफ झालं, तिचं कर्म दिव्य झालं, तेच तर भगवंताला हवं असतं ना. शिवशंभू हसले आणि पार्वतीच्या डोळ्यातून शांततेचे अश्रू वाहू लागले. तुम्हालाही वाटतं का की भगवंत फक्त मंदिरात नाही तर आपल्या कर्मात, मनात असतो? जर होय असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, शिव माझ्या हृदयात आहे. शिव आणि पार्वती त्या वेश्येच्या पुनर्जन्मासारख्या जीवनाकडे पाहत स्तब्ध होते. मानवाच्या मनातील क्षणिक प्रकाश कसा अंधकाराचा सामर्थ्यही पार करू शकतो ते त्यांनी अनुभवलं होतं. पार्वती माई शांत स्वरात म्हणाली, नाथा, मी फकीराच्या चरणांवर मनापासून प्रेम करू लागले आहे. त्याचे शब्द, त्याची दृष्टी, त्याचे कार्य, सर्व काही माझ्या हृदयाला भेटते. मला त्याला भेटायचं आहे. एकदा तरी त्याला माझं आणि तुमचं खरं रूप दाखवायचं आहे. त्याने जे कर्म केलंय त्या कर्माला आमची आशीर्वादाची पूजा हवी आहे. भोलेनाथ मंद हसले. हेच तर तुझं शुद्ध हृदय आहे पार्वती. जेव्हा भक्त देवाकडे धाव घेतो तेव्हा देव येतो, पण जेव्हा देव भक्ताकडे धाव घेतो तेव्हा ते प्रेमाचं परमरूप असतं. आपण चाललोय त्याच्याकडे, पण परीक्षेसाठी, कारण तो किती स्थिर आहे ते पाहणंही आवश्यक आहे. त्या दिवशी एक वृद्ध जोडपं फकीराच्या पायरीवर आलं. त्यांचा चेहरा थकलेला, अन्न वस्त्र काहीच नव्हतं. फकीराने काही विचारलं नाही. त्यांना आत बोलावलं. स्वतःच्या ताटातील अन्न त्यांना दिलं आणि त्यांच्या पायात स्वतःची चप्पल दिली. त्या दोघांनी फक्त त्याच्याकडे पाहून एकच वाक्य उच्चारलं, तू पार झाला आहेस. त्या वृद्ध जोडप्यांमधून एक तेजस्वी प्रकाश निघाला. समोर स्वतः भगवान शंकर आणि पार्वती प्रकट झाले होते. फकीराने क्षणभर डोळे मिटले, पण त्याला आश्चर्य वाटलं नाही, कारण त्याने नेहमीच देव त्याच्या हृदयात पाहिला होता. भोलेनाथ पुढे आले आणि म्हणाले, तुझं जीवन म्हणजे कर्मयोगांचं जिवंत उदाहरण आहे. तू आमचं नाव घेतलं नाहीस, पण आमचं कार्य केलंस. तू आरती केली नाहीस, पण तू अन्नदान केलंस. तू मंदिरात नसलास तरीही तू मंदिराचं सार जगाला शिकवलंस. पार्वती माई डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाल्या, फकीरा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तुझं नाव कायम लोकांना प्रेरणा देत राहील आणि तुझ्या पावलांखाली जिथे तू चालशील तिथली मातीही पवित्र होईल. त्या रात्री संपूर्ण गावात आकाश फुलांनी भरलं. देवांनी त्यांचं रूप परत घेतलं, पण एक अदृश्य तेज त्या फकीराभोवती राहिलं. तो काही बोलला नाही, फक्त एकटाच बसून स्वतःच्या ओठांवरून भोले भोले असं गुणगुणत राहिला. जर तुम्हालाही वाटत असेल की देव भक्ताच्या परीक्षेतूनच त्याला वरदान देतो तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, माझा विश्वास अढळ आहे. फकीराच्या जीवनात हा क्षण जणू मोक्षच दृश्य ठरला, पण त्याचं कार्य अजूनही संपलेलं नव्हतं. त्याने मिळवलेला आशीर्वाद, प्रसन्नता आणि भक्ती हे स्वतःपुरतं न ठेवता जगासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने गावात एका विशाल वृक्षाखाली बसून लोकांना बोलावलं. सर्वजण आले. काहींना तो साधा वाटत होता, काहींना दिव्य. त्याने शांत स्वरात सांगितलं, माझ्या जीवनात मी काहीच मोठं केलं नाही,
फक्त एक गोष्ट केली, कोणत्याही माणसात मी देव पाहत आलो. कोणाशीही तिरस्कार केला नाही आणि मी फक्त त्यांचं दुःख ऐकलं, एवढंच. पण देव म्हणतात, जे दुसऱ्याच्या दुःखात सामील होतात त्यांच्यातच मी खरा असतो. तेवढ्यात त्याच्या पायाशी एक युवती पडली. तीच ती वेश्या होती, जी पूर्वी पापात जीवन जगत होती. तिचं सौंदर्य आता शांततेत परावर्तित झालं होतं आणि तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू हे खरे प्रायचित्त होते. मला क्षमा करा बाबा, मी आयुष्यभर चुकीच्या वाटेवर होते, पण तुमचं आणि भगवान शंकराचं दर्शन झाल्यापासून माझं मन बदललं आहे. आता मला शांती हवी आहे, माझ्या मनाची, माझ्या आत्म्याची. फकीर तिच्याकडे पाहून म्हणाला, जर तुला तुझी चुकी उमगली आहे तर तुझं पाप पवित्रतेत बदललं आहे. आजपासून तू देवाचं कार्य कर. दुःखी स्त्रियांसाठी आश्रय बन. जे तू सहन केलंस ते इतरांना होऊ नये यासाठी तू तुझा जीव ओत. ती युवती त्या दिवसापासून गावात एक सत्संग केंद्र चालवू लागली. रोज स्त्रियांना रामकथा, शिवपुराण, संतांची गीते ऐकवू लागली आणि तिथे एक लहान खोली होती, ज्यामध्ये त्या फकीराची एक पाटी होती. देव कुठे आहे? जिथे प्रेम आहे, सेवा आहे आणि समर्पण आहे, तिथेच मी आहे. शिवपार्वती कैलासावर परतले होते, पण त्यांचं लक्ष अजूनही त्या फकीरावर होतं. पार्वती म्हणाल्या, नाथा, मनुष्य जर एकदाच खरा प्रायचित्त करतो तर पापाच्या पर्वतावरही सद्गुणांचं फूल उगवतं. भोलेनाथ हसले आणि त्यांनी उत्तर दिलं, पार्वती, म्हणूनच तर म्हणतो, भेदभाव नाही. आमच्यासाठी राजा आणि भिकारी एक समान. जेव्हा हृदय निष्कलंक होतं तेव्हा त्यात आम्ही आपोआप वसतो. जर तुम्हाला वाटतंय की देव प्रत्येकाला संधी देतो तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मला नवीन जीवनाची सुरुवात हवी आहे. त्या रात्री गावभर एक वेगळी शांती पसरली होती. फकीराच्या डोळ्यातून झोप पळाली होती, पण त्याला काही अशांतता नव्हती. उलट त्याचं अंतर्मन शांततेच्या अगदी उंच शिखरावर पोहोचलेलं होतं. तो चंद्राकडे पाहत बसला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू हळूहळू खाली पडत होते, आनंदाचे अश्रू. तेवढ्यात त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्याच्यासमोर एक साधू उभा होता आणि त्याच्या बाजूला एक तेजस्वी स्त्री. दोघांचं रूप सामान्य वाटलं, पण डोळ्यात एक अद्भुत तेज होतं. फकीर थक्क झाला. त्याने नम्र होऊन वंदन केलं. साधू म्हणाले, हे फकीरा, ओळखलं नाहीस का? मी आहे कैलासवासी महादेव आणि आदिशक्ती पार्वती. त्या क्षणी फकीर रडू लागला. माझं आयुष्य एका क्षणात पूर्ण झालं. तुम्ही माझ्या दारात आलात. माता पार्वती पुढे येऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, हे भल्या जीवा, तुझं प्रेम, तुझं समर्पण आणि तुझं निस्वार्थपणे केलेलं कार्य आम्हाला पाहायचं होतं. तू पवित्र आहेस. शिव म्हणाले, ही पृथ्वीवरची लोकं ही कथा ऐकून हजारो भक्तांना त्यांच्या अंतकरणात ईश्वर जागा मिळणार आहे. म्हणून आम्ही तुझ्या परीक्षेला आलो आणि तू आम्हाला दरवेळी विजय मिळवून दाखवलास. आता ऐक, आम्ही तुला एक वरदान देतो. पुढील 7 जन्मांपर्यंत तू कोणत्याही रूपात असलास तरी तुझं मन, तुझं अंतकरण हे भक्तिमयच राहील आणि जिथे तू राहशील तिथे पवित्रता आणि देवत्व नांदेल. कोणताही राजा तुझ्या दरिद्री घरात यायला मागे हटणार नाही आणि कोणताही गरीब तुझ्या शब्दातून दिलासा शोधल्याशिवाय परत जाणार नाही. हे शब्द ऐकून फकीर नतमस्तक झाला. त्याच्या अंगावरचं रोमांच उठलं. शिव पार्वती त्याच्या डोळ्यांसमोरून हळूहळू अंतर्धान पावले. पण त्या जागेवर आजही लोक सांगतात, त्या जागेवर एक सुगंध दरवळतो. एक अदृश्य फकीर तिथे बसतो आणि कोणतेही दुःख असलेले माणूस तिथे जाऊन परत येतो तेव्हा त्याच्या मनात एक शांती उगम पावते. त्या दिवसापासून फकीर कुठे गेला हे कुणालाही माहीत नाही, पण त्याच्या कथा, त्याचं जीवन, त्याच्या शिकवणी लोक सांगतात. जेव्हा कोणी आपल्या आयुष्यात हरवलेलं असतं तेव्हा फकीराच्या शब्दात त्यांना आपला मार्ग सापडतो. जर तुम्हाला वाटतंय की देव आपल्या शुद्ध भावनेवर प्रसन्न होतो तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, शुद्ध मन, शुद्ध भक्ती हाच माझा मार्ग. त्या दिवशी परमेश्वराने अखेरचा अध्याय पूर्ण केला. गावभर दिव्य तेज पसरले होते. आकाश निरभ्र होतं. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीत त्या फकीराच्या आवाजाची आठवण येत होती. लोक एकत्र जमले होते. काही जण त्याच्या पायाजवळ बसले होते, काही जण दुरूनच त्याला पाहत होते, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भावना होती, कृतज्ञता.
कारण हा फकीर त्यांच्या आयुष्यात फक्त मार्गदर्शक नव्हता, तर तो देवाच्या इच्छेचा जिवंत संदेश होता. त्या दिवशी फकीर एकटाच नदी किनारी बसून देवाचं स्मरण करत होता. त्या दिवशी आकाशही निळ्या रंगाच्या वेदनेत हरवलेलं होतं. गवतावर दव होते, पण जणू त्यात अश्रू होते, जे वेदनेच्या डोळ्यातून निसटले होते. सर्वत्र एक अनोखी शांतता पसरली होती. त्या फकीराचा चेहरा अजूनही गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्या दिवशी फकीराने कुणालाही निरोप न देता गाव सोडले होते. कुणी म्हणालं तो कैलासावर गेला, कुणी म्हणालं तो स्वर्गलोकी गेला, पण खरं तर तो जनतेच्या अंतःकरणात उतरला होता. शेवटचा प्रसंग विसरणं अशक्य आहे. भक्तांनो, ही गोष्ट फकीराची आहे, पण प्रत्यक्षात ती आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा वाटतं कोणीच आपल्याला समजून घेत नाही, जेव्हा विश्वास संपतो, पण मग कुठून तरी एक फकीर भेटतो, कधी शब्दात, कधी अश्रूत, कधी एखाद्या गाण्यात, आणि तो आपल्या आतील ईश्वराला जागं करतो. आपण कोण आहात, किती पैसे आहेत, आपली जात, धर्म, लिंग हे सगळं देवासाठी महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे आपलं भक्तिपूर्ण हृदय. ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी मी मनापासून आशा करते. जर या कथेनं तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, जर देवावरचा विसरलेला विश्वास परत जागा झाला असेल, तर या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या. आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, मी देवावर पुन्हा विश्वास ठेवतो टाईप करा. तुमच्या प्रेमाने हे चॅनल खूप पुढे जाईल आणि अशाच कथा मी आणत राहीन. आता मी माझे दोन्ही हात जोडून भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करते. हे शिवशंकर, या कथेला ऐकणाऱ्या प्रत्येक भाविकाचे भाग्य उजळव. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या अश्रूंना कृपाचे रूप दे, आणि ज्यांनी श्रद्धेने ही कथा ऐकली त्यांना तुझ्या दर्शनाचा अनुभव दे. या पवित्र भावनेतून ही कथा इथे संपवते. भेटूया पुढच्या भक्तिमय गोष्टीमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय म्हणत रहा, शिवाशी नातं घट्ट करत रहा. जय श्री कृष्ण. राधे राधे. सांब सदाशिव. श्री स्वामी समर्थ.